राजमणिः सदा विजयते रामं रमेशं भजे। रामेणाभियता निशाचरचमू रामाय तस्मै नमः। रामान्नास्ति परायणं परतरं रामस्य दासोऽस्म्यहम्। रामे चित्तलयः सदा भवतु मे भो राम मा उद्धर। प्रभु श्री रामचंद्र की जय। श्री सद्गुरु सहजानंद सरस्वती स्वामी समर्थ महाराज की जय। श्री सद्गुरु दासराम महाराज की जय। पुण्यश्लोक छत्रपती शिवाजी महाराज की जय। भारत माता की जय। मंडळी, काल मारुतीनं जो अफाट पराक्रम प्रकट केला, त्या पराक्रमाचं वर्णन बघत असताना आपण अनेक गोष्टी बघितल्या. तर त्या गोष्टी इतक्या आहेत की किती सांगू किती नको असं होतं. म्हणजे इतक्या छान उपमा दिल्यात की मारुती ज्या वेळेला आकाशातनं निघालेले होते त्यावेळेला ते सगळे ढग त्यांच्याकडे असे आकर्षित होत होते. तुम्ही कल्पना करा की तो असा झोत पुढे गेल्यावर ते ढग इकडे येऊन आदळणार. त्याच्या रंगीबेरंगीपणाचा उल्लेख आहे. पुन्हा मोठ्या ढगातनं जाताना चंद्र जसा मधनच दिसत नाही मधनच दिसतो तसे मारुती दिसत होते, असं सुद्धा वर्णन. असे हे वर्ण निघालेले आहेत, पोचलेले आहेत तिथं आपण बघितलं. आणि मध्ये त्यांच्या संकट कशी आली आणि त्यावर कशी मात केली. तर मदतीला आलेल्या सागरावर सुद्धा समर्थांनी जशी त्यांच्या या उड्डाणाच्या आधीच्या प्रक्रियेवर आरती लिहिली आहे, तसं सागरानं जी त्यांना मदत करायचा प्रयत्न केलाय की मैनाक नावाच्या पर्वताला पाठवून, तर त्या मदतीच्या याच्यावर सुद्धा एक छान हे लिहिलेलं आहे, श्लोक लिहिलेला आहे की बघा पटतोय का. खरा ब्रह्मचारी मनाते विचारी म्हणून तया भेटला रावणारी. तया सागरा भक्तीने गौरविला नमस्कार माझा तया मारुतीला. हा प्रसंग वाचल्यानंतर त्यांना एक श्लोक सुद्धा सुचलेला आहे. पूर्वीपासून मी म्हणजे अगदी तारेची समजूत काढत असल्यापासून समर्थांना कसे श्लोक सुचले हे सांगितलं. तर प्रतिभावंतांनी हे जर वाचलं तर त्याची आणि कशी गंमत येते ते बघा. म्हणजे त्याला पंख फुटत असतात आणि कशी निर्मिती होते. तर मारुतीला सूर्य शांत राहिलेला होता, वारा पाठीचा होता आणि मारुती जाऊन तिकडे पोचले. आणि पोचल्यानंतर एक छान वाक्य लिहिलेलं आहे, असं जबरदस्त अंगात जोर यावा असं. चक्रेत पादम सव्यम शत्रुणाम सतु मूर्धनी असं. मूर्धना म्हणजे हा भाग. तर शत्रूच्या शिरावर डावा पाय ठेवून मारुती पोचला, असं लिहिलेलं आहे. खणखणीत वाक्य आहे. आणि अशा रीतीनं मारुतीराया पोचल्यानंतर त्यांनी संपूर्ण लंकेचं दर्शन चालू केलं. घराघरातनं बघितलं, सांगितलं. काही घरात सुरापान चालू होतं, काही घरात गाणी जेवण चालू होती. सीता कुठं नव्हती. मग अंतःपुर सगळं ढुंडाळलं. अंतःपुर ढुंडाळल्यानंतर त्यांच्या मनोवस्थेचं आपण काल वर्णन केलं सगळं. आणि त्याच मनोवस्थेत ते तिथनं बाहेर आले अंतःपुरातनं. म्हणजे सीता कुठंच सापडत नाहीये. घर ढुंडाळली, अंतःपुर ढुंडाळला. आता दुसरा दिवस यायचा वेळ झाला. ते रात्रीच्या वेळेला घुसले ते आत, कोणाला कळू नये म्हणून. तर आता काय करायचं काय. तोवर आत येताना त्यांचे जे विचार चालले होते की ती लंका बाहेरनं बघून की 4च आपल्यातले जाऊ शकतील आत. आत आल्यावर त्यांना जरा वाटायला लागलं की 8 जण तरी निश्चित इथे येऊ शकतील आपल्यापैकी. म्हणजे तुम्ही पुढचं पाऊल टाकलं की पुढचा प्रकाश पावलाबरोबर जात असतो. काल आपण बघितलं तसं त्यांच्या मनोवस्थेत फरक पडत चाललाय. आणि हे विचार मंथन फार छान लिहिले. म्हणून तुम्हाला सांगतो, कृती झटकन आपल्याला दिसते, विचार मंथन दिसत नाही कोणाचं, मनातल्या मनात काय चालतं. तर आपल्याला जीवनात जगताना उभारी मिळवण्याकरता की तो जो राम आहे तो अंतरंगात प्रगट होण्याकरता हे विचार मंथन कसं असतं हे शिकणं फार महत्वाचं आहे. आणि त्यामुळं संकटात पडल्यानंतर मारुतीचा विचार कसा चाललाय तुम्ही बघा. आणि त्याला किती विषम अवस्थेत तोंड द्यायचंय याच्याकडेही लक्ष द्या. की त्याला बरोबर कुठलाही पुरावा नाही आहे. सीता त्यानं आयुष्यात कधी बघितली नाही आहे. आणि अशा अवस्थेत लंकाही कधी बघितली नाही. आणि अशा अवस्थेत तो उडकतोय. आणि त्याच्या मनात 10 वेगवेगळे विचार येतात. त्याच्या मनात एकदा येतं की या रावणानं सीतेला मारूनच टाकला असेल तर. नेली इकडं आणली इकडं इथपर्यंत माहित आहे, ते संपातीनं वगैरे सांगितलं. ती ऐकत नाही म्हणल्यावर मारून टाकला असेल तर, किंवा तिनं आत्महत्या केली असेल तर. मग ते राम तर तिच्या आशेवर आहे. त्यांना मी जाऊन काय सांगू. आणि मी जर रिकाम्या हाताने परत गेलो तर आता बाकीच्या टोळ्या परत आले असतील हात हलवत, कारण सीता इथं आहे. त्यामुळे सर्व दिशांना त्यांना सापडली नाही आणि 1 महिन्याची मुदत होती. आणि खरंच तसं घडलेलं असतं. तिन्ही दिशांना गेलेल्या टोळ्या परत आलेल्या असतात 1 महिन्यात, ती सापडली नाही म्हणून.
त्यामुळे ही टोळी येत नाही तेवढ्यावर आशा इकडे जिवंत असते की वेळ गेलाय खरी ही परत आली नाहीत म्हणजे ही काहीतरी कामात आली. आता यात जर मी हात हलवत परत आलो, कारण सगळ्यात पुढे यातला मी आलो, तर रामांचं काय होईल? राम आत्ताच उसासे टाकतात, ते जीव सोडतील. ते गेले की लक्ष्मण जीव सोडेल, मग तिकडं भरत सोडेल म्हणले, त्या आया जीव सोडतील. असं करून म्हणले सुग्रीवाला करमणार नाही, सुग्रीव नाही म्हणल्यावर आम्हाला करमणार नाही, सगळा नाश होईल म्हणला. मग आता आपण तिकडं काहीही केल्या सीतेचा पत्ता लागल्याशिवाय आपण जायचं नाही. नाही मिळाली समुद्रात जीव देऊ, नाहीतर तपस्वी बनून राहू. नाही मिळाली समुद्रात जीव देऊ, नाहीतर तपस्वी बनून राहू. खरं काही केल्या आपण आता परत जायचं नाही हात हलवत. मग तसाच विचार करतो पुढे. हा, तो मन कसं दृढ करतोय. आमच्या दादा महाराजांकडचा अभंग आहे, साधनी मन घटवी, गड्या रे साधनी मन घटवी. तर तो मन घटवत चाललाय स्वतःच, की आपण दृढतेनं आपलं जो कार्य आहे, हे अलीकडच्या भाषेत म्हणतात की त्याच्यावर फोकस करणं. तर फोकस कसा करतोय, विविध विचार येतात ते एकाग्र करतोय. आणि मग तिथनं बाहेर पडल्यावर अशोक वाटिका नावाचं एक प्रमदावन आहे याचं, रावणाचं, आणि अतिशय सुंदर गाजलेलं आहे. चला म्हणतो तिथं तर बघूया. आता कोपरान कोपरा हुडकायचा आहे म्हटलं लंकेत आपल्याला. त्या प्रमदावनात घुसल्यानंतर वसंत ऋतू आलेला असतो आणि त्यावेळेला त्याच्या अंगावर फुलं बिलं पडत असतात. हा बारका वानर झालेला असतो छोटा, कुणाचं लक्ष जाऊ नये म्हणून. आणि तो फुलांनी सजलेला बघून काही राक्षसांना वगैरे त्याच्याकडे बघताना वाटतं की वसंत ऋतू जो वानराचं रूप घेऊन आलाय वाटतं. हा असा इकडून इकडून आनंदात हिंडतोय असं दिसतंय त्यांना. आता वानराच्या भावना आपल्याला कळत नाही, तो उड्या मारतो, खाजवतो, आपल्याला वाटतं आपली मजाच करते. साधारण वानराकडे बघा की तुम्ही, तुम्हाला दुःखी वानर कधी वाटेल का? कुठला नाही वाटणार. तर तो इकडून इकडून उड्या मारत असं जात असताना त्याला झाडाखाली एक स्त्री दिसते, अतिशय कुश, मळलेली, एकच वेणी घातलेली, आणि तिच्या भोवती काही भयानक राक्षसिणींचा पार आहे. एक रावणाचं चैत्यगृह असतं तिथं, आणि त्याची शेजारी थोड्या जागेवरती बसलेली असते. त्या स्त्रीची अवस्था बघितल्या बघितल्या याच्या मनात चाहूल लागते, ही सीता आहे. काल त्यानं मंदोदरीला बिछाण्यावर झोपलेली बघितली ना जान, ही निश्चित नाही. अशी सीता कशी निवांत असेल? पण ही जी दिसतेय ही अतिशय दुःखी आणि मळलेल्या कपड्याची दिसते, आणि हिची कांती, हिचं दिसणं हीच असणार, रामचंद्राने शोभणारी हीच आहे. अतिशय दुःखी आहे. हळूहळू तिच्या जवळच्या झाडापर्यंत स्वारी झाली. एवढ्यात तिकडून लडकाऱ्या ऐकू यायला लागतो. बघतो तर रावणाची स्वारी येत असते. रावण सजलेला असतो, काही बायका अशा त्याच्या वाटेवर सडे घालत येत असतात, काही बायका त्याला वारा घालत असतात, त्याच्या पत्नी त्याला असा अंगाला अगदी चिकटून बिकटून चालत असतात. असा तो रावण सगळं त्याच्या ऐश्वर्याचं प्रदर्शन करत तिथे येतो आणि सीतेशी बोलायला लागतो की तुला मी समजावून सांगतोय, गेले 10 महिने तुझं लक्ष नाही, 2च महिने राहिले, माझं ऐक. त्यावेळेस सीता कायम एक गवताची काडी मध्ये ठेवून बोलत असते. तर गवताच्या काडीनं तुमच्यात काय फरक पडणार आहे सांगा? रावणासारखा तो अतिशय क्रूर, दुष्ट, महापराक्रमी, महाताकदवर, पण नाही, माझ्या मनाचं बंधन आहे, याला सत्याग्रह असं म्हणतात. मी तुझा ऐकणार नाही, हे तुझ्यात माझ्यात अंतर असणारच, तू मी वेगळे आहोत. अरे रामासमोर तू कोण म्हणते ती बऱ्याच वेळेला, सूर्य राम माझा, तू काजवा पण नाहीस त्याच्यासमोर. इतक्या धाडसानं सीता बोलत असते रावणाची. आणि तू माझा नाद सोड, आणि रावण म्हणत असतो तू माझा नाद धर. असं दोघांचं ते सारखं चालू आहे. आणि त्यात रावणाच्या स्त्रिया म्हणतात का हिच्या एवढं माग लागला, आम्ही आहोत की सगळ्या. रावण बऱ्या बोलानं ऐकतीस का? ऐक, नाही तर अजून 2 महिन्यांनी तुझे तुकडे करून या राक्षसीने खायला घालणार आहे. सांगा बरं, ती बाई आहे, समुद्रापलीकडे आहे, कशाच्या आशेवर तिनं जिवंत राहायचंय? एक मनात ठाम विश्वास आहे की माझा पती राम आहे, तो आल्याशिवाय राहणार नाही. हे देवाची वाट बघायची कशी असते, कसोटीत की माझा पती राम आहे, येणार येणार, जगाचाच पती आहे. आपणही तेवढ्या ठाम श्रद्धेनं वाट बघायची. आणि अशा रीतीनं हे सगळं मारुतीवरनं बघतोय. आणि तो रावण गेल्यानंतर ती रडायला लागते. रावणाला एक उपमा छान दिले बरं का, तो सजून सजून आल्यावर. आधी कोळशासारखा काळा वगैरे लिहिलेला आहे वाल्मिकीने, त्यात तो आदल्या दिवशी झोपलेला असतो की नाही,
त्यावेळेला काल उपमा सांगितली बघा, त्यावेळेला पांढरं धोतर आणि पिवळी चादर असते बरं का ती. हे सगळं पांघरून पिवळं असतं, धोतर पांढरं असतं. तर त्यात तो काळा कुट्टा असा दिसत असतो पांघरुणाच्या वर. तर गंगेत हत्ती झोपलेला दिसतो म्हणून लिहिलेलं आहे. असा रावण आहे, त्याला एक आणि एक उपमा भारी दिली आहे, की तो स्मशान चैत्यासारखा दिसत होता. आता स्मशान चैत्य म्हणजे काय? तर अलीकडे या गोष्टी आपल्याला माहित नाही. पूर्वकाळी स्मशानापाशी एक गृह बांधलेलं असायचं, घर बांधलेलं असायचं. आणि त्यात देहदंड राजा ज्यांना द्यायचा, म्हणजे देहांत शासन, त्यांना त्या घरात मारलं जायचं. आणि ज्या वेळेला देहदंडाची शिक्षा कोणाला झाली असेल, त्यावेळेला ते घर सजवलं जायचं. पण आता घर सजवलं म्हणलं की काहीतरी भारी होणार माहित असतंय की नाही. पण ते स्मशान चैत्यगृह जर सजवलं तर तिथं कोणाचा तरी जीव जाणार आहे. त्याचं ते सजलेलं दर्शन हे अमंगळ आहे, चांगलं नाही. तसा रावण जो सजलाय तो स्मशान चैत्यासारखा दिसतोय. किती सुंदर उपमा वापरली आहे बघा. आणि अशा रीतीनं तो रावण तिला धमकी देऊन जातो. मारुती ते बघत असतो, मनातनं संताप उफाळत असतो. पण उगीच आताताईपणा हा कायम घात करत असतो. हा थांब, दम धर. थांबलाय, बघतोय, फक्त निरीक्षण करतोय. ही सीता आहे ना, ही कातरी त्याला पटायची आहे. आणि त्यावेळेला त्रिजटा नावाची एक राक्षसीण आहे. आणि ती त्रिजटा राक्षसीण सीतेला म्हणते, की सीते, म्हणजे सीतेच्या मनात इथपर्यंत विचार येतात बरं का, आपण आत्महत्या करावी, हे काय खरं नाही. आणि वेणीचा स्वतःच्या फास लावावा आणि मरावं, इथपर्यंत विचार मनात येतात. त्यावेळेस ती त्रिजटा म्हणती, सीते रडू नको तू, मला काल स्वप्न पडलं होतं म्हणे. आणि त्यात तू चंद्र सूर्य स्वच्छ करत होतीस असं मला दिसलं. असं जर स्वप्न पडलं ना, तर तुमचा म्हणजे प्रगती होणार असते. तुम्ही फार मोठ्या ठिकाणी जाणार असता. असं त्या स्वप्नाचा अर्थ आहे. म्हणजे तुमचे सगळ्या समस्या निराकरण होऊन चंद्र सूर्य पुसताना तू दिसलीस. आणि त्यामुळे रावणाचा नाश आहे वगैरे ती सगळं सांगते. बाकीच्या राक्षसीने सुद्धा असं असं म्हणून ऐकत असत. आणि त्यावेळेला सीतेला जरासा धीर येतो आणि त्या आत्महत्येच्या विचारापासून ती दूर जाते. आता याच्यात दोन गोष्टी संभवतात, की एक ती राक्षसीन तिच्या बाजूने आहे, किंवा आता ती मरू नये रावणासाठी तिला जिवंत ठेवायचं. म्हणून एकानं मारल्यागत करायचं आणि दुसऱ्यानं सांभाळायचं, ही जी पॉलिसी असते, अशी सुद्धा असू शकते, की ती जिवंत राहिली तरच रावणाचं इप्सित साध्य होणार आहे. पण यात काही गोष्टी आहेत बारीक सारीक, त्या सांगीन तुम्हाला पुढं. पण अशा रीतीनं त्रिजटा ती तिची काळजी घेत असते आणि त्रिजटेनं सांगितल्यानंतर ती सीता जरा शांत होते. शांत झाल्यावर या राक्षसीने पुन्हा पांगतात. काय सारखं ते या शेजारी बसायचंय. गेली 10 महिने कुठं पळणार आहे पळून. ती संधी साधून मारुतीरायावरनं खाली येतात. तोवर त्यांचा विचार चाललेला असतो, की हिच्या समोर मी जर धाडकन गेलो, तर हे राक्षस कुठलेही रूप धरत असतात. ती मला राक्षसच सांगते. मग हिच्याशी बोलायचं तर कसं बोलायचं? हिनं मला रामाचं दूत समजलं पाहिजे, की हिनं मला कुठं आयुष्यात बघितलंय. आणि हिला पळवून नेल्यानंतर आमची आणि रामाची मैत्री झाली आहे. त्यामुळे वानरांची आणि रामाची मैत्री आहे, हे तर तिला कुठं माहित आहे? तिला यातलं काहीच माहित नाहीये. तिला तर ते पटवून द्यायची मुख्य जबाबदारी आहे, की मी रामाचा दूत आहे. आणि एवढ्या अवघड स्थितीतनं कोण इकडे येणार आहे रामाचं? त्यामुळे आणि पटणं दुर्घट आहे. मग काय करायचं? बरं, मी ब्राह्मणी संस्कृत मधनं बोललो तर ती मला रावणाचा दूतच समजेल, कारण तो ब्राह्मण आहे, तो ब्राह्मणी बोलतो. मग नेहमीसारखं संस्कृत जर बोललो तर ती मला मानव समजेल, खरं दिसतोय मी वानर. मग आता काय करू? तर अयोध्येकडची बोली जर मी बोललो तर हिला पटू शकते. तर अयोध्येकडची बोली, आता इथपर्यंत मारुतीचा विचार जातो, तर त्याला ही तिकडची जी बोली आहे ती समजायला फक्त एकच मार्ग आहे, राम लक्ष्मणाचा सहवास. तोही अल्प आहे. हा बुद्धिमत्ताम वरिष्ठम काय आहे, तर त्यानं 4 शब्द ते ऐकलेले आहेत आणि ते आपण वापरले तर हिला कळणार आहे. आणि त्यावेळेला तो हळू आवाजात रामाची स्तुती गायला चालू करतो आणि त्याचं चरित्र सांगायला लागतो, की असे दशरथ नावाचे राजे होते. मग सीता अशी चकितून बघायला लागते, की इतके दिवसात मी नाव ऐकलं नाही, 10 महिने इथे आहे आणि हा कोण आहे बरं? ती बारकाईने इकडे इकडे बघायला लागते आणि तिला तो वानर दिसतो, की तो चरित्र गातोय. आता मला हा भास आहे का काय? कारण मी जागी आहे ना, चिमटा काढून बघणं म्हणतात ना, तसं करते. कारण स्वप्नात वानर दिसणं हा अपशकुन सांगितलेला आहे. त्यामुळं ही त्रिजटा तर म्हणती माझं भलं होणार आहे आणि मला वानर दिसायला लागलाय. मी जागी आहे ना, म्हणजे स्वप्नात नाही दिसत ना हा वानर? नाहीये. तर वानर महाराज पुढेच येतात ते आणि सांगायला लागतात, घाबरू नको. मी रामाकडनं आलोय. मी रामाकडनं आलोय.
तुझ्यावर विश्वास कसा ठेवायचा? तो अं, तुम्हाला मी काही खुणा सांगेन रामाच्या, त्यावर न विश्वास ठेवा. आणि त्यानं मला अंगठी दिली आहे तुमच्यासाठी, ही बघा, ही अंगठी राम नाम कोरलेलं असतं, त्याचीच अंगठी आहे. तुम्ही अनेक वेळा बघितलेली असणार. सीता पहिली खून पटली, पण तरी मनात भीती आहे की ती अंगठी कुठेतरी पडलेली सापडली असली तर त्यावरनं काही खरं धरता येत नाही. तुम्हाला मी सांगतो की म्हटलं, रामाच्या डोक्यात 3 भोवरे आहेत म्हटलं. आपल्याला जे भोवरे असतात की नाही, मग तो काय काय बारकं लिस्ट करून आलाय बघा भेटल्यानंतर. रामाच्या डोक्यात 3 भोवरे आहेत म्हटलं. आणि शरीराचं सगळ्या बारकाईनं वर्णन करतो तो. म्हणजे काही वर्णनं अशी आहेत स्त्रियांची आणि पुरुषांची रामायणात, की ती आता बोलणं हे सभ्यतेच्या कक्षेत बसणार नाही. पण अशी सुद्धा वर्णन आहेत, ते तुम्ही प्रत्यक्षात वाचा. मी ते इथं बोलत नाही. कारण काय आहे, काही गोष्टी कालबाह्य होत असतात. तुम्हाला मी काही माहितीसाठी गोष्टी सांगतो याकरता, माझ्या बोलण्याच्या समर्थनार्थ. मधल्या काळातली, तुम्ही जुन्या काळातली चित्र जर बघितलीत की नाही, किंवा अजंठा वगैरे अशी जुन्या काळाची चित्र, त्यात तुम्हाला बऱ्याच वेळेला दिसेल की स्त्रियांनी वक्षस्थळ झाकलेलंच नाही. मग त्याचाही आपल्या विरोधकांनी खूप प्रचार केला, की पूर्वी खालच्या जातीच्या लोकांवर अन्याय व्हायचे, त्यांना चोळ्याच घालून दिल्या जायच्या नाहीत वगैरे. असं नाहीये. काही चित्रातनं दासी पूर्ण कपड्यात आहेत, तर राणी बिन उत्तरीय वस्त्राची आहे. असंही तुम्हाला दिसेल. म्हणजे त्या काळात ते असभ्य मानलं जायचं नाही, एवढंच मला सांगायचंय. आणि मग वडार जातीच्या स्त्रिया आल्या अलीकडपर्यंत तरी चोळी घालायच्या नाहीत. मग आंदोलन करून समाजानं त्यांना घालायला लावलं. आणि त्या त्याचं कारण सांगायचं की चोळीच्या हट्टापायी हे रामायण घडलं सगळं सीतेच्या, म्हणून आम्ही घालत नाही म्हणून. पण असे म्हणजे अलीकडच्या काळापर्यंत त्यातल्या काही प्रथा शिल्लक होत्या, त्या जुन्या चित्रात तुम्हाला दिसतील. तर तशी ती वर्णन आहे. पण ह्यातली काही एक 2-3 वर्णनं मी अशी सांगणार आहे, की जी आता सुद्धा आपल्याला अशी भारी आनंद देतील. म्हणजे रामाच्या डोक्यात 3 भोवरे होते. हा मस्त आहे विषय. तसंच गुलजारांची एक कविता तुम्ही आता ऐकली असेल. गेल्या वर्षभरात ती खूप वेळा फिरली WhatsAppवर, की "एक शरीर में दो क्या है?" अशी. आणि आपल्याला फक्त 2 डोळे, 2 कान एवढंच पटकन सांगता येतं. पण गुलजार एवढे 2-2-2 सांगत जातात, की आपण चकित होत जातो. 2 हात, 2 पायपासनं जे चालू होतं. तर ते गुलजारांचं मूळ कुठं आहे ते मला इथं मिळालं वाल्मिकी रामायणात. मारुती जे रामाचं वर्णन करतोय, त्यात तो 14 अवयव सांगतो जिथं 2-2 आहेत. आणि हे 2 सगळे सेम आहेत. म्हणजे रामाचे. अजिबात त्यात विकृती नाहीये. आता काही माणसांचा एक डोळा बारीक असतो, एक डोळा मोठा असतो. ही विकृती आहे. एक हात लहान असतो, दुसरा हात मोठा असतो. तर रामांचे हे 2-2 असणारे सगळे जे अवयव आहेत, ते सगळे एकसारखे आहेत. हे दुसरं वैशिष्ट्य सांगतो रामांचं. पुन्हा तो पुढचं एक वैशिष्ट्य सांगतो. राम लक्ष्मणाच्या रंगात फरक आहे म्हणे. हे सावळे आहे, तो गोरापान आहे म्हणे. आता सीतेला खात्री पटायला पाहिजे की नाही. किती जवळ चाललाय बघा. आणि आणखी एक तुम्हाला पटलंच पाहिजे, मी तिकडून आलोय. तुम्हाला रावण पळवून नेत होता त्यावेळी तुम्ही दागिन्याचं गाठोडं टाकलं होतं की नाही वानरानं. त्यातलाच मी आहे. त्यातलाच मी आहे. मी ते बघितलंय. आता सीता जास्त जवळ आली आहे बघा. आणि त्यात स्वतःची ओळख करून देतो, की गोकर्ण डोंगरावर माझ्या वडिलांनी केसरी नावाच्या, शब्द साधन नावाच्या एका दैत्याला मारलं होतं. अशा पराक्रमी पित्याचा मी पुत्र आहे म्हटला केसरीचा. मी वायुपुत्र आहे, माझं नाव हनुमान आहे. आणि मी रामांचा दूत म्हणून तुमच्यापाशी आलेलो आहे. तुम्हाला आणखी पटायला गोष्ट सांगतो, रघुवंशी मांस कधी खात नाही. किती बारकावे सांगतोय बघा. रघुवंशी मांस खात नाहीत. आता मांसाचं वर्णन खूप वेळा आलंय. काही अभ्यासकांनी त्यात काय केलंय, आता ज्यांनी हे गीता प्रेस गोरखपूरचं रामायण मी वाचत असतो. तर त्या गीता प्रेसच्या सगळ्या रामायणात असं लिहिण्यात आलेलं आहे, की मौस मौस शब्द जिथं आलाय की नाही संस्कृतमध्ये, त्याचा अनुवाद करताना फळाचा घर असा अनुवाद केला. कारण ही मंडळी धर्माच्या अलीकडच्या स्थितीत मांसाहार पूर्ण वर्ज या पर्यंत येऊन पोहोचलेली आहेत. आता राम वगैरे राजे आहेत, शिकार करतात, म्हणजे मांसाहार करत असतील, करत असतील. आता मी अगस्तींची वगैरे तुम्हाला गोष्ट सांगितली, की श्राद्धाला बोलवून मांस खाल्लं जायचं. खात होते का? खात होते. पण रघुवंशाचं वैशिष्ट्य आहे, त्यांनी शिकार केली तर ते मांस खात नव्हते. असं इथं हे महत्वाचं आहे. म्हणून तिथं मारुती अगदी आवर्जून ते सांगतो, की ते मांस खात नव्हते. तर तशा पद्धतीचा तुम्हाला श्लोक मिळू शकतो. आणि या पद्धतीच्या सगळ्या खुणा सांगत, सांगत, सांगत आणखी एक महत्वाची गोष्ट सांगतो.
रामाचा स्वभाव तुम्हाला सांगू का हो? मग तर तुम्हाला 101% पटेल. आणि हा शब्द माझा आहे 101% होऊ दे. तर तो म्हणतो, "राम तुमच्या विचारात गुंगले की नाही, की अंगावर डास, मुंगळे हिंडायला लागले तरी त्यांना भान नसतो." आता सीतेला एवढं सगळं सांगितल्यानंतर म्हणजे अंगावर कृमी कीटक त्यात सर्पाचा सुद्धा उल्लेख केलाय, की त्यांना जागच येत नाही इतके तुमच्या विचारात गुंततात. आता सीतामाईला पटतं, की हा जो आलाय, हा तिकडून आलेला आहे. आणि मग ती एक-एक गोष्ट त्याला सांगायला लागते. त्यात सीतेनं सांगितलेल्या गोष्टी सांगते, "मला 2 महिन्याचीच मुदत दिली आहे. ते येतायत ना 2 महिन्यात." मारुती सांगतो, "आम्ही असं सैन्य गोळा केलंय, आम्ही निघणार आहे, ह्याव, त्याव, त्याव, त्याव." "नाही रे बाबा," म्हणते, "2 महिन्याची मुदत आहे. तू त्यांना सांगताना 1 महिनाच मुदत आहे म्हणून सांग." असं म्हणती शेवटी. खरं इथं सुद्धा म्हणले काही हितचिंतक आहेत. हे मला ह्यांनी सांगितलंय. अ, विभीषणाच्या बायकोनं तिच्या थोरल्या मुलीला पाठवून दिलं. विभीषणाच्या बायकोचं नाव सरमा आहे आणि तिची थोरली मुलगी कला आहे. तर त्या कलेने येऊन सांगितलंय, की "विभीषण मला सोडावं या पक्षाचे. ते रावणाला हट्ट धरतायत सारखा. ते धार्मिक आहेत खूप." मारुती नोंद करतो या गोष्टींची. तो बुद्धिमत्ता वरिष्ठ आहे आणि त्याला ही गोष्ट सीतेकडनं कळते आणि आता मुदत हे आहे. मग ती मुदतीचं काय बोलतीस म्हणतो. "माते तुझी इच्छा आहे काय? इच्छा आहे काय? या क्षणी निघायचं. या क्षणी निघायचं माझ्या पाठीवर बसायचं म्हणला, घेऊन जातो आत्ताच्या आत्ता बघूया लंकेत कुणाची अडवायची हिंमत आहे मला." असं सांगितल्यानंतर सीता क्षणभर हरकते आणि गोंधळते आणि गोंधळल्यावर म्हणते, "आले असते रे तुझ्याबरोबर. पण काय आहे?" मग तिला आता कारणं सांगायची आहेत ना. त्याची जुळवाजुळव तिची चाललेली आहे. तर त्याच्यात ती पहिलं कारण सांगताना असं म्हणते, "मी आले असते तुझ्याबरोबर, पण मी तुझ्या पाठीवर कशी बसू शकणार? मी अबला आहे. त्यात ते राक्षस वगैरे पाठलागाला आले, ते शस्त्र घेऊन येणार. तुमची हवेत हाणामारी चालू झाली. मी तिथनं पडले खाली. दगडावर पडले, जिवंत राहणार नाही. समुद्रात पडले, जिवंत राहणार नाही. तू मला धरणार का त्यांच्याशी लढणार? प्रश्नच आहे. मला कसं जमणार?" पुन्हा दुसरा प्रश्न आहे. माझ्या पातिव्रत्य व्रतानुसार मी परपुरुषाबरोबर स्वेच्छेनं कधी जात नाही. रावणानं मला जबरदस्तीनं आणलेलं आहे. त्यामुळे तेही जमणार नाही. आणि तोवर तिचा विचार पक्का होतो. ते कारण सगळ्यात महत्वाचं आहे. कोरून ठेवा मनावर. ती म्हणती, "असं मी तुझ्याबरोबर येणं अयोध्येला शोभणार नाही. रामचंद्रांच्या यशाला कलंक लागेल. रावणानं मला ते नसताना घेऊन आले की नाही, यांनी येऊन पराक्रमानं रावणाला ठार मारून मला नेलं पाहिजे. मी तुझ्याबरोबर पळून आले तर रामचंद्रांचं काय यश वाटणार आहे? आणि अयोध्येला काय कीर्ती मिळणार आहे? काहीच नाही. त्यामुळे ते मुख्य घडलं पाहिजे. हा जो पुरुषार्थाचा हेका आहे ना सीतेचा, हा फार महत्वाचा आहे. त्याशिवाय पराक्रम घडत नाही. आणि हे अतिशय महत्वाचं त्याला कारण सांगितल्यानंतर मारुतीचं आता कसं बोलणं आहे बघा. काही नाही सीतामाई असं झालं. 1-2 कारणानं मी असं बोललो होतो. तुम्ही म्हणता ते खरं आहे. मी जर नेलं तर पळवून नेल्यागत होतंय वगैरे. आता उलटं बोलायला लागतंय बरं का. खरं काय झालं तर इकडे येताना फार अवघड आहे ना लंकेत येणं वगैरे. मग ते सगळं सैन्य वगैरे येईल का? या शंकेत मला पहिल्यांदा विचार आला, की तुम्हाला न्यावं. काय? त्यामुळं मी बोललो आणि दुसरं रघुनाथजींवर माझं खूप प्रेम आहे. ते खूप दुःखात आहे. तर गुरुचं दुःख त्यांना मी गुरुच मानायला लागलोय म्हणजे. आणि गुरुचं दुःख क्षणात हरण करावं एका दिवसात. यातनं मला वाटलं, की तुम्हाला इथनं उचलून न्यावं. पण माफ करा. आता येणं अशक्य आहे, असं वाटत असताना त्याच मनस्थितीत जर सीता राहिली, तर ती दुःखी होत राहणार आहे. म्हटल्यावर पुढे बोलणं कसं बदलतंय बघा. ते मला खरं जी शंका आली, की येणं अशक्य आहे, हे सुद्धा खरं म्हणजे काही बरोबर नाही, नाही शंका सीतामयी. कारण काय आहे, निरोप्याचं काम नेहमी बारक्याला सांगत असतात. मी तर त्यांचा दूत म्हणून आलोय. दूत म्हणजे काय निरोप्याच की शेवटी. मग मला निवडलं, कारण माझ्यापेक्षा महाबली तिथं आहेत आणि महापराक्रमी तिथं आहेत. मी येऊ शकतो तर ते सहज येऊ शकतात, की तुम्ही काय काळजी करताय? येतो आम्ही. काय 2 महिने मुदत आहे ना, 2 महिन्यात आपण ते काम करूया. मी रघुनाथजींना जाऊन सांगतो आणि तुमचा निरोप देतो तुम्ही काय सांगितलंय. आणि त्या पद्धतीनं आम्ही येतो खरं तुम्ही काळजी करू नका, घाबरू नका. फक्त एक करा, मी तुम्हाला भेटलोय हा पुरावा त्यांना कसा देऊ?
का खोटंच बोलतोय म्हणतील, कारण ही अशक्य एवढी दूरची घटना आहे. तर तुम्ही मला अशा काहीतरी गोष्टी सांगितल्या पाहिजेत, की ज्या मी रघुनाथजींना सांगितल्यानंतर त्यांना पटेल, की मी तुम्हाला भेटून आलो. असं म्हणल्यानंतर सीता हसते आणि एक जुनी आठवण सांगते. एक सांगते, त्याला सांगा, की तुमचं लक्ष्मणावर माझ्यापेक्षा जास्त प्रेम आहे म्हणून. आणि लक्ष्मणामुळे आम्हाला वडिलांची आठवण नाही आली म्हणजे वनवासात. केवढं छान लक्ष्मणाविषयी वाक्य आहे. आणि ती सांगते, की एक आमचा खाजगीतला प्रसंग आहे माहिती, की मी आणि ते एके ठिकाणी असे बसलेलो होतो वनात आणि बसलेले असताना एक कावळा मला येऊन छळायला लागला. आणि कावळा छळत असताना मी शेवटी यांना म्हणले, "बघा हो छळतोय." पहिल्यांदा यांना गंमत वाटली. पण नंतर त्याच्या चोचा मारण्याने मी घायाळ व्हायला लागले आणि ते बघता क्षणी ते संतापले आणि त्यांनी त्या कावळ्याला पहिल्यांदा हाकलायचा प्रयत्न केला. जात नाही म्हटल्यावर ते प्रचंड संतापले आणि तरी त्या कावळ्यानं मला जखम केली म्हणता क्षणी त्यांनी ब्रह्मास्त्र काढलं आणि कावळ्यावर टाकलं. तो कावळा होता इंद्राचा मुलगा जयंत. आणि मग तो शरण आला. सगळ्यांनी विनंती केली त्यांना, देवादिकांनी, की "हो, याला मारू नका." मग आता ब्रह्मास्त्र तर काढलंय, तर हे शांत होणार नाही. त्यामुळे तुझा एक अंगभंग तरी तुला सहन करायला लागणार. म्हटल्यावर मग त्या कावळ्याचा एक डोळा त्या ब्रह्मास्त्राने फोडला आणि तेव्हापासून हा एकाक्ष झाला. अशा रीतीची ती कथा आहे म्हणली. आणि हा चुडामणी आहे म्हणली मी सांभाळलेला. हा माझ्या वडिलांनी मला दिलाय. सीमंत पूजनाच्या वेळेला. आणि तो तेवढा रामाला दाखव म्हणजे खात्री पटेल, की तुझी माझी भेट झाली. मारुतीराया तो चुडामणी ठेवतो. आणि एक सांग, की माझं एकदा कुंकू फिसकटलं होतं, त्यावेळेला त्यांनी स्वतः लावलं. हे फार कोणाला माहित नाहीये. आता मारुतीरायाला पाहिजे तेवढी माहिती तिथं जमा झालेली आहे. आणि 1 महिना मुदत आहे हां, सांगायला विसरू नको. ठीक आहे. आता पुढचा विचार बघा. एवढंच काम करून आता निघायचं काय? हे बरं नाही. हे काय सामान्य दूताचं लक्षण झालं. ते सांगितलं तेवढंच करून आले. "सांग काम्या हो नाम्या" म्हणतात. जरा काहीतरी वेगळं केलं पाहिजे आपण. म्हणजे रावणाच्या शक्तीचा थोडा अंदाज घेऊया. ते राक्षस महापराक्रमी वगैरे म्हणत असतात. बघूया तर यांचा पराक्रम किती आहे आणि काय आहे. मग इथं जर सैन्य शक्ती किती आहे, काय हे भेद काढायचे असले, तर साम, दाम, दंडभेद 4 मार्ग सांगितले. यातला सामाचा काय उपयोगच नाही, ही राक्षस आहे. राक्षसांसमोर काय साम. दाम काही उपयोग नाही, यांचंच राज्य आहे, सोन्याची लंका आहे म्हणतो. मी काय देणार आहे यांना आता इथं. भेदाचाही उपयोग नाही, कारण ही वानराला कशाला पुजते. सगळी राक्षस आहेत. त्यांना दंड देणं चांगलं आहे. ते करता येईल. तेवढा समजल पण त्यांना. ती तेवढी व्यवस्था करूया. सरळ त्या बागेतलं सौंदर्याची स्थळं जी असतात, ती सगळी उद्ध्वस्त करायला चालू करतोय. ते पुष्करणी फोडतोय, झाडं उपटतोय, टाकायला लागतोय. त्या राक्षसीने सगळ्या पहिल्यांदा दचकून बघतात. ते माळी-बिळी येतात. माळ्यान-बिळ्यान काय ऐकत नाही हो. असं दांडगं झाड उठलं, झाडानं जोडपल्यावरती माळी जातात उलट. या राक्षसीणी सगळ्या हैराण होतात. राक्षसीणी सीतेपाशी जातात. "तो तुझ्याशी बोलत होता" म्हणले. "कोण आहे तो सांग लवकर." सगळं उद्ध्वस्त करायला लागला इथं. ऐकत नाहीये कोणाला. "कोण आहे सांग." सीता काय व्यवहार चतुर उत्तर देते माहितीये काय? "मला काय माहित कोण? मी इथं 10 महिने पडलीये. कुठला पण राक्षस कुठलं पण रूप घेऊ शकतोय. तुम्हालाच माहित. सापाचे पाय शेवटी सापालाच दिसतात की मला काय करणार?" असं असं वाक्य आहे. सर्पाचे पाय सर्पालाच दिसतात, मला काय करणार? सीतेनं असं उत्तर दिल्यावर राक्षसीने समजायचं ते समजतात. थेट पळत सुटतात रावणाच्या दरबारात. तिथे जाऊन सांगतात, की तिथं महाभयानक वानर आलेला आहे. तो सीतेशी त्यानं गप्पा मारल्यात आणि त्यानं तुझं प्रमदावन उद्ध्वस्त करायला चालू केलंय रावण. काय करतोयस बघ. कुणाला ऐकत नाहीये. कुणाला ऐकत नाही म्हणल्यावर रावण म्हणतो, "असं?" किंकर नावाचं एक राक्षस असतं. काही समूह असतो. "लावा रे किंकरांनो. बघा त्याचा बंदोबस्त करा. मारून टाका त्याला, नाहीतर पकडून आणा. बघा काय करताय." किंकर गेल्यावर हा तोवर तिथं आलेला असतो त्या प्रमदावनाच्या फाटकापाशी. तिथं ते किंकर दिसतात. दिसल्यावर इकडे-इकडे बघतो. त्याला परीघ दिसतोय. परीघ म्हणजे माझ्या मते लोखंडाची पहार असावी. पहार हातात घेतो आणि ते आल्यावर जे रट्टे मारतो त्यांना. आई, सगळ्यांना ठार मारून टाकतो. ठार मारून टाकल्यावर त्या फाटकावर चढून बसतो. कारण त्याला माहित आहे आता एक लाट तुम्ही पचवली की पुढची येत असते आणि पुढची लाट जास्त ताकदवर येत असते.
याची हिंमत त्या ताकदीपेक्षा जास्त आहे. त्यामुळे गेटावर असा बसलेला असतो. मला खरं सांगू का, तुम्ही मला क्षमा कराल तर मी सिनेमातला एक प्रसंग सांगतो. अमिताभ बच्चनला दुर्दैवानं कोरोना झालाय, त्यातनं तो बरा व्हावा, पण त्याचा दिवार सिनेमातला हा प्रसंग आठवतो की ते शत्रू सगळे त्याला हुडकत असतात आणि हा बिंदास त्यांच्याच गोटात बसलेला असतो. तुम्ही गावावर मला हुडकताय, मी तुमची इथं वाट बघतोय, अशा थाटात तो मारुती तिथं बसलाय बघा, हातात पहार घेऊन. आणि येऊ द्यात म्हणला पुढची काय यायची. यायला जरा वेळ लागायला लागतो, कारण ही मरतील असं तिकडे खात्री नसते. मग त्याचं ते चैत्यगृह त्यानं बघितलेलं असतं, त्यानं तिथल्या काही गोष्टी बघून ठेवल्यात बरं का. पुष्पक विमानापाशी तो 3दा गेलाय सीतेला उडकताना, आणि त्याचं बारकाईनं निरीक्षण केलं. आणि त्याला ती नाविन्यपूर्ण गोष्ट आहे, तर त्याच्या बुद्धीला चालना मिळत असते. काय आहे एरणं त्याचं चालू आहे, पुढे काही करत नाही तो. पण ते चैत्यगृह जे असतं ना, ते फार दिमाखात उभं असते. बघतो म्हणला याचं काय ते, आणि ही पुढची याच्यापर्यंत जरा त्याचा उद्योग बघूया. म्हणून त्या शिखरावर उडी मारतो आणि ते तोडतो पहिल्यांदा. तिथनं त्याच्या छताला भोग पाडतो, ते उद्ध्वस्त करतो सगळं. तवर पुढची टीम येते. म्हणजे रावणाकडनं हे किंकर सगळे मार खाल्ल्यानंतर एक चैत्यप्रसाद उद्ध्वस्त केल्यावर प्रहस्त नावाचा रावणाचा एक मोठा सेनापती अगदी जीवलग, त्याचा मुलगा जंबूमाळी म्हणून आहे. त्या जंबूमाळ्याला ठार मार. मग मंत्र्यांचे 7 पुत्र येतात त्याच्या अंगावर, ते 7च्या 7 पुत्र संपून टाकतात. मारायचं, पुन्हा गेटवर बसायचं वाढ. काय त्याची गंमत चालू असते मलाही समजत नाही. अशी मजा मजा वाटायला लागते. मग रावणाचे 5 सेनापती येतात, हे सेनापती दर्जाचे 5 अधिकारी, त्यांनाही तिथंच मारतो आणि पुन्हा त्या गेटवरच बसतो फाटकावर अशोकवनाच्या, या आणि कोण यायचंय. आणि मग रावणाचा अक्षकुमार नावाचा एक पुत्र आहे, तो रथ घेऊन येतो. त्याची मारुतीची मात्र जोरदार लढाई, जोरदार लढाई. आणि तिचं खूप वर्णन आहे त्या लढाई, आणि ती त्या अक्षकुमारालाही ठार. अक्षकुमाराला ठार मारून पुन्हा तो परीघ घेऊन तिथं बसलेला असतो. तेव्हा आता इलाज राहत नाही आणि इंद्रजित स्वतः येतो. आणि इंद्रजित आल्या आल्या दुरून ब्रह्मास्त्रच टाकतो, हे परीक्षाच. आता ब्रह्मास्त्राचा हनुमंतावर परिणाम नाहीये, कारण त्याला लहानपणी वर दिलाय ब्रह्मदेवानी की माझ्या अस्त्राचा काही परिणाम नाही तुझ्यावर. तरी याचं डोकं आता पुढे चालायला लागतं की इथं द्यायचा तेवढा दणका दिलेला आहे, ताकद कळलेली, आता रावणाला बघितल्याशिवाय जायचं नाही. आता ब्रह्मास्त्र टाकलंय, ब्रह्माला सन्मान दिल्यागत होईल, आणि असं पराक्रम केलाय की हे आता रावणापर्यंत मला नेल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळं गप्प तिथनं जाऊया, तो काय आहे बघूया. म्हणून शांत अगदी ब्रह्मास्त्रानं निश्चित झाल्यागत पडतो. हे राक्षस येतात, त्याला दोरानं गुंडाळतात. इंद्रजिताला माहित असतं ब्रह्मास्त्रावर दुसरं बंधन चालत नाही. दुसरं बंधन जर घातलं तर सुटू शकत, काय ब्रह्मास्त्र सुटू शकत, पण मुळात इथं कसलाच परिणाम नाहीये, तेही इंद्रजिताला माहित नाही. बांधलंय म्हणतो राक्षसाने, बांधलंय, चला घेऊन. त्याला घेऊन म्हणजे राक्षस चापट्या बिपट्या त्याला मारत असतात. म्हणजे राग काढत असतात ना, त्यांचं सगळे फार अब्रू घालवलेली असते त्याला. आणि तिथं रावणासमोर आणून उभं करतात. रावण, का रे उद्धट दूता, त्याला मस्ती आली काय? त्रिलोक विजयी रावणाच्या लंकेत येतोस आणि आमच्या शक्तीला आव्हान देतोस, तुला माहित आहे का मी कोण आहे ते? तुला राम कोण आहेत माहित आहे का? रामांचा दूत आहे, आणि एवढ्याच करता आलोय की बऱ्या बोलानं सीतेला परत दे म्हणून सांगाय. मी सुग्रीवांचा सचिव आहे, आम्ही सगळ्यांनी रामाना मदत करायचं ठरवलेलं आहे, प्रचंड सैन्य जमा झालेला आहे, आणि तुला आम्ही शिल्लक ठेवणार नाही, तू बऱ्या बोलानं परत दे. रावण खूप संतापतो, ठार मारायला याला म्हणतो. त्यावेळी विभीषण म्हणतो, महाराज दूताला मारणं हा धर्म नाहीये, दूताला तुम्ही मारू नका. मग हा बघितलास ना उद्धट किती आहे ना, आपलं नुकसान किती केलं, तू काय सांगायला लागलास? दूताला जर शिक्षा करायची असेल तर त्याचा अंगभंग करावा, तर ठार मारू नये. मग ठीक आहे, मग म्हणतो असं करा, या वानरांना त्यांची शेपूट फार प्रिय असते, तिला कापडे बांधा आणि कपडे बांधा आणि द्या पेटवून. द्या पेटवून म्हणल्यावर सगळे राक्षस हौसेनं कापड आणून गुंडाळतात. आता आमचे बाबा त्यावेळेला मजेदार गोष्ट सांगायचे. मग गुंडाळायला लागल्यावर मारुतीनं शेपूट आणि लांब केली. मग ती आपल्या गोष्टीतनं सगळ्यांच्या येते बघा, एखाद्याचं भाषण लांब व्हायला लागलं की मारुतीच्या शेपटीगत वाढलं म्हणून. पण वाल्मिकीने तसं काही लिहिलेलं नाही बरं का, की मारुतीनं शेपूट लांब केली, आखूड केली, असलं काही नाहीये. म्हणजे फार इथपर्यंत सांगायचे की सगळ्या लंकेतली कापड संपली आणि मग सीतेचं लुगडं फेडा असं रावणानं सांगितलं. म्हणल्यावर त्यानं शेपूट आहे तेवढी लहान केली आणि मग गुंडाळण्यात यशस्वी झाले.
इथपर्यंत सांगायचे. पण तसं वाल्मिकी रामायणात नाहीये. तो शांतपणे शेपूट गुंडाळून घेतो, ती पेटवण्यात येते. पेटवण्यात आल्यावर इकडे या राक्षसिणी असतात की नाही, त्या सीतेला जाऊन तेवढं सांगितलेलं असते. तो सापडला तुझ्याशी बोललेला, तिथं त्याची शेपूट पेटवायला लागले. म्हणल्यावर सीता प्रार्थना करायला लागते त्याचं काय होणार म्हणून. आणि अग्नीला प्रार्थना करते की माझं पातिव्रत्य जर खरं असेल तर तू त्याला दाहक होऊ नको, त्याला भासता का म्हणे. मारुतीला पण समजेना व्हायला लागतंय. माझ्या वडिलांनी म्हणजे वाऱ्यानं काम केलंय का कोण काम केलंय, कारण मला हे बर्फ ठेवल्यागतच वाटायला लागले मागं म्हणला. माझी शेपूट हिमालयात असल्यागत वाटते. बर्फ म्हणजे काय असा शब्द आहे तो. हिमच सगळीकडे आहे वाटतं, मला काय भाजत नाही म्हणला. आता यांची मजा करूया म्हणला मग. आणि तो त्या 5-6 राक्षसांनी त्याला असं बांधलेले दोर बीर धरून उभे असतात ना, त्यांच्या सकट वर उडते. ती पडतात सगळे पटापटा फळं खाली पडल्यागत. आणि मग पुन्हा वर जाऊन बसतोय आणि स्वतःचं शरीर बारीक करतोय. बारीक केल्यावर तो दोर सगळा अंगावरचा पडतोय. पुन्हा एकदा मोठं रूप घेतोय आणि मग आमचे बाबा भारी सांगायचे, या घरावरनं त्या घरावर, त्या घरावरनं त्या घरावर लंकेतलं घर अन घर पेटवायला चालू करतो. तिथं त्याचे वडील मोहन मदतीला येतात, ते म्हणजे वायू. वाऱ्यानं आग सगळीकडे भडकायला लागते. राक्षस हल्लकल्लोळ करत पळायला लागतात. कशी घरं विझवायची, काय करायची, सगळ्या लंकेत गदारोळ नुसता माजतो. आणि इथं आणखी एक महत्वाची गोष्ट लक्षात घ्यायची, शेपूट म्हणजे तुमचा सन्मान आहे की नाही, तुमच्या सन्मानाला धक्का लावल्यावर उत्तर कसं द्यायचं असतं हे मारुतीकडे शिकायचं. आपल्या देशाने हे शिकलं पाहिजे. आणि असा हा मारुती संपूर्ण लंका दहन करत सरळ येतो समुद्राकाठी. आमचे बाबा ही गोष्ट छानच सांगायची, मला सारखं आठवायला लागले की मग चुर्र करणं त्यानं त्याची शेपूट विजवली, तिचा आवाज पण यायचा मला तो. आणि मग तो इकडच्या किनाऱ्यावर येतो. इकडं सगळी वाट बघत असतात आणि देव दुंदुबी वाजायला लागतात, स्वर्गातनं पुष्पवृष्टी व्हायला लागते. आणि त्यावेळेला हा आकाशातनं येत असताना दिसल्यावर वानर जे दंगा करायला लागतात, जांबुवंत वगैरे असे ताट उभे असतात, हा येतोय 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 म्हणून. आणि तिथं आणखी एक गंमत सांगतात, ते वानर काय झालं काय झालं म्हणून विचारायला आल्यानंतर म्हणले मारुतीनं त्याची जी शेपूट जळली होती की नाही त्याच्यावर हात पुसले आणि त्यांच्या तोंडाला लावले म्हणून ते काळे झाले. तर तसं काही वाल्मिकी रामायणात नाहीये. वाल्मिकी रामायणात मारुती तिथं येतो आणि मग जांबुवंत वगैरे विचारायला लागतात काय झालं म्हणून, तेव्हा सगळं सांगतो. तेव्हा जांबुवंत म्हणतो बरोबर आहे सीतामाईचं, रामाने पराक्रमाने नेल्याशिवाय ती नेणार नाही. तर हनुमंता तू आता मोठं काम केलेलं आहेस, आपण परत जाऊ शकतो सगळे. अंगदा उपोषण बिपोषण काही भानगड आता नाही. आता थेट रामाकडे आपण जायचंय आणि घडलेलं सगळं सांगायचंय. आणि मग रामचंद्र जी आज्ञा देतील ती अंतिम. तर मारुतीच्या मनात इथपर्यंत आलेलं असतं बरं का रावणाला बघितल्यावर. तो झोपलेला रावण बघतो की नाही, त्यावेळेस सीता मिळाली नसते, तेव्हा एक छान मनात विचार येतो, त्याला आहे असा उचलून नेतो म्हणला. आणि बळी ठेवतायत की नाही कापायला, तसा म्हणजे त्याच्या समोर ठेवतो रामाचं. हे फारच भारी चरित्र आहे मारुतीचं. शक्ती, बुद्धी या सगळ्यात तो कायम श्रेष्ठ आहे बघ. आणि त्या पद्धतीनं ही सगळी मंडळी तिकडून परत येतात. परत आल्यानंतर रामाला सांगायच्या आधी त्यांना मधुवन लागतंय वानरांचं, किष्किंधेच आहे. त्याच्यात मध असतो. तिथं दधिमुख नावाचा एक वानर सुग्रीवानं रक्षणाला ठेवलेला असतो आणि त्याचे सहाय्यक असतात. तिथं आत कुणाला घुसून देत नसतात. ते सगळे वानर म्हणतात, फार उपासन भलता त्रास झालाय आपल्याला, मनाला खूप ताण होता, आता काम झाले, अंगदा आम्हाला आत घुसायची परवानगी नाही. अंगद म्हणतो जावा चैन करा. ही सगळी जी घुसतात, तो दधीमुख वगैरे मारायला लागल्यावर त्यालाच बडवायला लागतात. हनुमान पण म्हणतो काय करायचं ते करा म्हणून. ही सगळी मध बीत साठवलेला सगळा खायला लागतात. अप्रतिम दर्जाची फळं असतात, महागडी त्यात, ती खायला लागतात. तो दधीमुख ओरडत जातो सुग्रीवाकडं की ती सगळी आली आहेत आणि ती घुसली आहेत, तुमची आज्ञा पाळत नाहीत, आम्हाला किंमत देत नाहीये. त्यावेळेला तो असं बोलून गेलेला असतो, सुग्रीवाला सांगतो तुम्हाला ठारच मारतो एकेकाला. सुग्रीव ते सगळं ऐकतो, म्हणतो दधीमुखा चिडू नको, शांत हो. ती एवढी घुसली आहेत आत, त्यावरती ती काम करून आली. त्याशिवाय ती माझ्या आज्ञा भंग करायची ताकद दाखवणार नाहीत. आणि मग त्यामुळं त्यांना बोलवून घेऊन ये, इकडे बोलवलंय म्हणून सांग. तोवरी मदमस्त झालेली असतात चांगली. मग मारुती वगैरे त्यांना जागा करून सगळेजण रामापाशी येतात आणि मारुतीराया जाऊन रामाना सांगतो की भेटलो, हा चुडामणी दिला. आणि म्हणतो ती सीतामाई आहे ना, ती फार कृश झाली आणि तिने 1 महिन्याची मुदत आहे म्हणून तुम्हाला सांगितलं.
त्यावेळेला रामाचं एक वाक्य आहे, त्याचं प्रेम दाखवणारं बरं का, ऐकण्यासारखं वाक्य आहे. राम म्हणतात, "1 महिना म्हणजे ती भरपूर जगणार आहे. चिरंजीवी आहे. मला एक क्षण अवघड जातो इथं." असं राम म्हणतो. आणि त्यानंतर एकदम असा संतुष्ट होतो आणि संतुष्ट झाल्यावर मारुतीला म्हणतो, "अ, बंधू, तुला द्यायला माझ्यापाशी आता काही नाही आहे रे. मी तुला फक्त आलिंगन देऊ शकतो. मनःपूर्वक मिठी मारतो. मला सांगावं का नाही या संभ्रमात मी आहे. पण हा अनुभव काय असतो, हा मी घेतलाय बरं का माझ्या सुदैवाने. डेरवणला आमचे काका महाराज मोठी शिवजयंती करतात. आणि एक दिवस नेहमी सूत्रसंचालन करणारे झाले नव्हते. मला सूत्रसंचालन ऐनवेळेला करायला मिळालं. त्यांनी सांगितलं, मी केलं. आणि ते खरोखर चांगलं झालं. नम्रतेनं सांगायला हरकत नाही. मग काका महाराजांनी प्रत्येक वक्त्याची वगैरे भरपूर वक्ते वगैरे, अध्यक्ष वगैरे त्या सगळ्यांची संभावना केल्यानंतर मलाही त्यांनी द्यायचं ते दिलं. पण त्याबरोबर ते म्हणले, "हनुमानाला रामरायानं काय दिलं?" म्हणले. "आलिंगन दिलं" म्हणले. आणि त्यांनी मला मिठी मारली. माझ्या आयुष्यातला सोन्याचा क्षण आहे. मी ती अनुभवली आहे. जी मारुतीरायानं अनुभवली ती. आणि त्या पद्धतीचा हा इथं प्रसंग घडतो. आणि मारुतीराया अतिशय संतुष्ट, राम अतिशय संतुष्ट. आणि आता रामानं गडबड उडते. सुग्रीवा, विजय नावाचा मुहूर्त आहे. निघायचे आदेश ते सगळ्यांना. आणि आता आकाशात म्हणले विशाखा नक्षत्र आहे, आमच्या इक्ष्वाकू वंशानं तो शुभ आहे आणि त्याला मंगळाचा त्रास नाही. तर राक्षसांचं नक्षत्र मूळ नक्षत्र आहे, त्याला धूमकेतूची पीडा आहे म्हणले. निघायचंच, तू आदेशच दे सैन्याला. सुग्रीवही सगळ्या सैन्याला आदेश देतो. आणि मग रामजी की सेना चली, हे रामायणातल्या सिरियल मध्ये गाणं आहे बघा त्यात, हे ती सगळी निघायला लागतात. आणि त्यावेळेला राम सांगतात की नीलाच्या मार्गदर्शनाखाली सगळे जातील. नीला, तू मार्ग निश्चित करायचा तुझ्या सगळ्या मित्रांबरोबर. आणि जाताना काळजी घ्यायची, सरोवर वगैरे लागतील, शत्रू पाणी दूषित करण्याची शक्यता असते, विषारी करण्याची शक्यता असते, ते आधी बघितलं पाहिजे पाणी व्यवस्थित आहे का नाही. पुन्हा मार्ग काढताना फळांचा मार्ग काढ. उत्कृष्ट फळं बिळं झाडावर भरपूर पाहिजेत, आपल्याला ते लागणार आपल्या सैन्याला. तर सावली पाहिजे, पाणी पाहिजे, अशा रीतीनं मुक्कामाची ठिकाणं वगैरे निश्चित कर. आणि जात असताना आणखी एक महत्वाचं म्हणतात, कुणालाही उपद्रव होणार नाही असा नगराबाहेरचा मार्ग काढ. हे सांगायला राम लागतो. याला रामराज्य म्हणतात. शिवाजीराजे सैन्याला सांगायचे, रयतेच्या गवताच्या काडीसही उपद्रव पुसता कामा नये. आदर्श रामाचा आहे. म्हणून शिवराज्य आणि रामराज्य याची नावं एकत्र घेतली जातात, हे लक्षात घ्या. आणि हे रामाने सांगितल्यानंतर ती सेना चाललेली आहे जोरदार. आणि जात असताना नद्यातनं पलीकडे जात असताना नद्यांचं पाणी उलट व्हायला लागतं, एवढी प्रचंड असते, म्हणजे बांध घातल्यागतच पार विहीपर्यंत. आणि ही सगळी मंडळी जाऊन समुद्राकाठी वगैरे आता जाणार तिकडं. तवर इकडं रावणाच्या राजसभेत सगळे एकत्रीकरण झालेलं आहे. ते वानर लंका जाळून गेला, उद्ध्वस्त करून गेला, रामाचा दूत आहे म्हणून सीता सोडायला सांगून गेला. या पार्श्वभूमीवर कुंभकर्णापासून सगळ्यांना बोलवलेलं आहे. आणि एक एक जण रावणासमोर विचार सांगायला लागलेले. आधी सगळ्यात पहिल्यांदा त्रिलोक विजय, या रावणासमोर कोण काय करणार, हे सगळं भाषण. ते झाल्यावर ते सैनिक सुद्धा, हो तुम्हाला कोण हरवणार आहे. त्याच्या सगळ्या विजयांची गाथा वाचली जाते. तुम्ही कुबेराला हरवलं, तुम्ही मधु याला हरवलं, पाताळात जाऊन वरुणाला हरवलंय, यमाला हरवलंय, इंद्राला हरवलंय, तुमच्या समोर कोण आहे. रावणाला सगळं जोरात सांगितलं जातं. रावण म्हणतो, या समस्येचं बोला आता काय ते. वज्रदंश नावाचा एक राक्षस आहे, तो सांगतो, आपण काय करूया, माणसाची रूप घेऊया, आपल्याला इच्छा रूप धारेल आणि त्यांच्या सैन्यात घुसूया. आणि भरतानं पाठवलेलं सैन्य सांगूया आणि त्यांना ठार मारूया. त्यांच्या सैन्यात जाऊन वानरांना मारून टाकून. तर तो निकुंभ नावाचा कुंभकर्णाचा मुलगा आहे. कुंभ निकुंभ ही नाव आहे, कुंभकर्णाची मुलं आहे. त्यातला निकुंभ म्हणतोय, हे असलं काय नाही, कोण येणार आहे, मी एकटा बास आहे ते सगळ्या. कोण येतात म्हणले, एकटा बास आहे, त्यांना सगळ्यांना मारतो म्हणजे. तर म्हणेपर्यंत स्वतः कुंभकर्ण तिथं असतो. म्हणतो, तू बेकार वागलायस, काय वाईट वागलायस रावण, आणि रामान तुला अजून जिवंत ठेवले, हेच तुझं भाग्य आहे. असं वागायचं नसतं म्हणे. ठीक आहे, तरी मी तुझा सहाय्यक आहे, लहान भाऊ आहे, त्यामुळं मला उठव. तो झोपत असतो ना सारखं.
मला उठवून मी ते सैन्य संपवून टाकतो, तुला काय काळजीचं कारण नाही, असं तो सांगतो. विभीषण धर्माचा सल्ला देत असतो काय, की तू सीतेला परत दे. पहिल्यापासून त्याची बाजू आहे, आपल्याला सीतेपासून पण कळली. महापार्श्व नावाचा एक राक्षस असतो. तो रावणाला सांगतो, ते राम यायला लागलाय ना, त्याच्यात तिच्यावर बलात्कार करून टाकायचे, विषय संपला. कशाला ठेवले तिला? हे जे रावणाचे प्रेमी असतात की नाही, बोधिसत्व रावण वगैरे लिहितात बघा, हल्ली त्याची जयंती वगैरे साजरी करणारे लोक आहेत आपल्या भारतात, ते नवीन निर्माण झाले. आणि याच्यात कशावर ते चैत्यगृह असा उल्लेख आहे की नाही, त्यावर काही संबंध नाही. हा वैदिक ब्राह्मण आहे आणि याचा सगळी इतिहास रामायणात पूर्ण मांडलेला आहे. आणि चैत्य हा शब्द आधीपासून आपल्याकडे आहे. चैत्य हे मंदिराला पर्यायी नाव आहे बऱ्याच वेळेला, आणि भवनाला सुद्धा आहे. मी सांगितलं ना, स्मशान चैत्य म्हणून मगाशी उल्लेख केला होता. त्यामुळे त्याच्यावर तुम्ही बिचकून अजिबात जाऊ नका. हे सगळे अपप्रचार चाललेले असतात, त्याचे फायनान्सर परदेशातनं असतात आणि देशात फूट पाडणं हा याच्या मागचा उद्देश असतो. आपण आपला जो इतिहास आहे, आपली परंपरा आहे, तिला गच्च धरून राहायचंय आणि त्याकरता मूळ ग्रंथाचा अभ्यास आपण केलाच पाहिजे. आणि अवीक्षा वगैरे मंडळींनी हे उत्तम काम केलंय, की संपूर्ण व्याख्यानमाला मूळ ग्रंथानं धरून घेतल्यात. भगवद्गीतेवर 22 दिवसाची व्याख्यानमाला यांची झालेली आहे. त्यामुळे यांचं कार्य खूप मोठं आहे. आपण त्याच्यात सहभागी आता रामायणाबरोबर आहोत, हा आपल्याला आनंद आहे. तर या याच्यात हे सगळेजण असं वेडं वाकडं सगळे बोलत असताना ज्या वेळेला विभीषण उलटा सूर लावतो, की दिलं पाहिजे, त्यावेळेला रावण निर्वचना करतो, इंद्रजित वेडवाकडं बोलतो त्यावेळेला विभीषण म्हणतो, की सुलभा पुरुषा राजन सततम प्रियवादिनः अप्रियस्य पथ्यस्य वक्ता श्रोता च दुर्लभा. हे वचन त्याचं खूप गाजलंय बरं का. तुम्हाला गोड वाटलं असं बोलणारे हजारो भेटतात, म्हणजे पैशाला पासरी म्हणतात की नाही, तसे असतात. पण अप्रिय खरं पथ्यकारक जे असतं, म्हणजे उपयुक्त जे असतं, ते सांगणारे वक्ते पण नसतात आणि ऐकायला श्रोते पण नसतात. कोणाला चांगलं सांगायला गेलं तर आवडत नाही, किंवा कोण चांगलं सांगायचं धाडसही करत. राजसत्तेविरुद्ध खास करून मैत्रीत बोललं जातं. पण जेव्हा तुमच्या साहेबाला वगैरे एखादा सल्ला द्यायचा असेल, मरू दे की तिकडे म्हणतात, आणि ते सल्ला बिल्ला द्यायला जात नाही, कारण तो अंगलट येतो, असा सगळ्यांना अनुभव आहे. तर मी हे करतोय म्हणला स्वार्थ सोडून, धर्माला धरून. आणि तुम्हाला माहित आहे, पहिल्यापासून मी धर्माच्या बाजून बोलतो, तर माझा ऐका. तर त्याची निर्भत्सना केली जाते. निर्भत्सना केल्या झाल्यानंतर तो त्याच्या 4 मंत्र्यांना घेतो विभीषण आणि थेट सुटतो रामाकडे. आकाशात येऊन उभारतो आणि निरोप देतो वानरांना, की मी रामाला शरण आलोय, मी रावणाचा भाऊ आहे, मला स्वीकारतायत का नाही एवढं त्यांना विचारून सांगा, आणि मी तोवर इथंच राहणार आहे म्हणला, वर अधांतरी. तो आकाशात आहे, ही सगळी आलेली आहेत समुद्राच्या किनाऱ्यावर मंडळी, यांनी तिथं पडाव टाकलेले आहेत. आता समोर समुद्र आहे, हा पार कसा करायचा या प्रश्नात आहेत. तर हा दुसरा प्रश्न आकाशात येऊन उभारलेला, याचं काय करायचं. सुग्रीव सांगतो, हा आयत्या वेळेला आलाय, आपण सैन्य घेऊन आलोय कळल्यानंतर. कारण रावणाचे दूत आधी पाठवले, 8 गुप्तहेर पाठवतो बघा सीतेला आणल्यानंतर, त्यातला शार्दूल नावाचा गुप्तहेर सांगत गेलेला असतो, तिथं समुद्रकाठी दांडगी सेना आली आहे वगैरे, आणि तुम्ही नवे गुप्तहेर पाठवा तिथं खास त्यावर नेमून, म्हणून शुक नावाचा गुप्तहेर पाठवतो रावण बरं का तिकडे. तर ते जायच्या आधी हा विभीषण तिथं आलेला असतो. विभीषण म्हणतो, मला स्वीकारा. त्यावेळेला मग उहापोह चालू होतो त्याच्यावर. सुग्रीव म्हणतो, माझं म्हणणं याच 5 जणांनी ठार मारायचं म्हटलं, शिल्लक ठेवाई नाही, धोका आहे म्हणला, की येतील आपल्यात, आपण झोपलेलं बिपलेलं असताना गळे कापतील आपले, सांगता येत नाही. इथं रावणाला एक गोष्ट आठवते, मी पहिल्या दिवशी तुम्हाला सांगितली आहे बघा, पहिल्या 2-3 दिवसात आठवते का बघा, की रामाला विश्वामित्र ज्यावेळेला बला अतिबला विद्या देतात की नाही, त्यावेळेला एक सांगतात, की तुला बेसावत असताना कोण असुर मारू शकणार नाही म्हणून. मी त्यावेळेला बोललो होतो तुमच्याशी, ही गोष्ट लक्षात ठेवा, पुढे उपयोगाला पडणार आहे. तशी बरोबर ती रामाच्या लक्षात येते. तो बोलत नाही यावर, पण तो म्हणतो स्वीकारण्याच्या मनस्थितीत जातो, कारण त्याला माहित आहे की सुग्रीव हे जे कारण सांगतोय ते आपल्या बाबतीत घडणार नाहीये. आणि तरी सुग्रीवाचं म्हणणं अगदी बरोबर असतं, तो सांगत असतो. त्यावेळेला राम म्हणतो, अरे भरतासारखा भाऊ, माझ्यासारखा मुलगा, म्हणजे मी बापाशी जसा वागलोय ते, आणि तुझ्यासारखा मित्र कोणाला मिळणार नाही सुग्रीव. पण थोडा वेगळा विचार केला पाहिजे असं मला वाटतंय यावर. आणि मग मारुतीराया सुद्धा सगळे विरोधात असताना सांगतात, की नाही याला स्वीकारूया. काही जण सांगतात यांच्यावर गुप्तहेर सोडा, हे करा ते करा. नाही, याला स्वीकारायला काही हरकत नाही म्हणतात मारुतीराया. तर त्यांचा अनुभव कुठला आहे, तर सीतेकडनं त्यांनी ऐकलेला आहे, की सीतेला सोडावं या पक्षाचा तो आहे.
बघा कुठली माहिती तो कसा कुठं वापरत असतोय. आणि रामराया लगेच मारुती या बाजून बोलल्यावर त्याच्या बाजून बोलतात आणि म्हणले, तू सुग्रीवा ही काळजी करू नको म्हणे, की मला झोपेत वगैरे कोण मारेल वगैरे. मनात आणलं ना त्यात शब्द आहे बरं का, बोटाच्या टोकानं मारीन म्हणलाय. हे टिचकीनं मारतो म्हणलं नाही. तसं संपवीन अशी माझी ताकद आहे. खरं माझा स्वभाव वेगळा आहे म्हटलं. मी धार्मिक माणसांना कायम शरणागत जे येतात, तो शरणागत वत्सल आहे. आणि तो शरण आलेला आहे. त्यामुळे त्याला स्वीकारणं हे धर्मानुसार मला बरं वाटतं. तर त्याला तुम्ही सन्मानानं घेऊन या. मग सन्मानानं घेऊन आल्यानंतर रामचंद्र वगैरे सगळं ऐकतात त्याच्याकडनं वृत्तांत. आणि असं असं झालंय, मी धर्माचा मंत्रणा दिली पण त्याने ऐकलं नाही आणि मला अपमानित करून हाकलण्यात आलंय म्हणतात तिथनं विभीषण. आणि त्यामुळे म्हणलं मी तुमच्या शरणाला आलेलो आहे ना, आता मी पूर्ण तुमचा झालेला आहे, मी तुमच्या बाजूने असणार आहे. कारण मला ही अधार्मिकता पहिल्यापासनं रावणाची आवडत नाही. कारण रावणानं आयुष्यभर ते केले, ते नंतर आपल्याला कळणार आहे, पुढे तो भाग येणार आहे. तर ही अधार्मिकता मला अजिबात आवडत नाही आणि त्यामुळं म्हणला मी तुमच्याकडे आलोय. हा, एक गोष्ट अधार्मिकतेची सांगायची राहिली. तो बलात्कार करा म्हणून महापार्श्व सूचना देतो की नाही, तिथं रावण स्वतःच्या तोंडानं सांगतो, की ते करू शकत नाही रे मी, म्हणून इतके दिवस थांबलोय. आता या लोकांना कौतुक असते ना, रावणानं हात लावला नाही, त्याचं उत्तर रावण स्वतः देतोय बरं का. महापार्श्वानं बलात्कार करा म्हणून सांगितल्यानंतर तो म्हणतो, अरे बाबा म्हणतो, पूर्वी मी पुंजकस्थला नावाच्या अप्सरेवर बलात्कार केला होता. तर हत्तीनं घुसळलेल्या नदीसारखी उद्ध्वस्त अवस्थेत ती ब्रह्माकडे गेली. ती ब्रह्माकडे निघाली ती म्हणते स्वर्गात. वाटेत धरून मी तिच्यावर बलात्कार केला. तर त्यावेळेला ती तिथं गेल्यानंतर तिची अवस्था बघून ब्रह्मदेवानी मला शाप दिला, की पुन्हा कुणावर बलात्कार करायला जाशील तर डोक्यात 100 तुकडे होतील. म्हणून मी करत नाही म्हणला. इतके दिवस काय तुझ्या परवानगीची वाट बघतोय का? अशी रावणाची स्थिती आहे. हाच प्रसंग रावण वेगळ्या बाबतीत पुन्हा पुढे सांगतो. तो इतके पुरावे स्वतःच देतोय की तो काय आहे. आणि त्यामुळं हा सगळा प्रसंग घडल्यानंतर विभीषण पण तिथं परत आलेला आहे. आणि परत आल्यानंतर या लोकांचं चाललंय की आता समुद्र कसा पार करायचा. त्याच्या आधी विभीषण आल्यानंतर रामांचं राजकारणातलं पुढचं पाऊल बघा. त्याला स्वीकारलाय म्हणले आणि याचा राज्याभिषेक करा समुद्राच्या पाण्याने. लंकेवर आत्ताच करून टाका. त्याला मी लंकेचं राज्य देणार आहे जिंकल्यानंतर. कसं आहे बघा, म्हणजे एकदा त्याला आला की पुरता गुंडाळून घ्यायचा. बघलेत. आणि वर राम फार भारी वाक्य बोलतात, असा आत्मविश्वास किचकिन मारीन म्हणतात की नाही, तसं मी प्रसन्न झाल्यावर याला एवढं तरी मिळायला पाहिजे. लंकेचं राज्य. आणि मग विभीषणाचा तिथं अभिषेक होतो आणि विभीषण मनापासून रामांचा होऊन जातो. आणि रामांचा होऊन गेल्यानंतर तिथं ते शुक तो घुसतो की नाही तो, त्यावेळेला विभीषण त्याला पकडून देतो. वानराचा पोशाख घेऊन तो घुसलेला असतो रूप घेऊन. ते वानर नाही म्हणला, हा आमच्या इथला आहे. मग त्याला पकडतात, वानर बडवतात त्याला. तर राम त्याला सोडून द्या म्हणून सांगतो. ते वानर पकडून ठेवलेले असतात त्याला, त्या शुकाला. आणि तो सगळं निरीक्षण करत असतो. रावणाचा फार जुना घनिष्ठ मित्र आहे मारीच्या सारखा शुका. मारे, शुक, सारण, प्रहस्त हे रावणाचे अगदी निकटवर्ती आहेत, म्हणजे अंतरंगातले. आणि त्यातला तो शुक आहे. आणि त्याला तिथं पकडलेला आहे त्यांनी विभीषणामुळे. त्यामुळे विभीषणावर विश्वास आणि दृढ झालेला आहे. पण सगळ्यात मोठी समस्या आहे की आहे जिंकायचं ते सगळं पलीकडलं, मधल्या समुद्राचं काय करायचं. मग राम तिथं साधनेला बसतात, की मी इथनं समुद्राला वाट मागण्याकरता उपासनेला बसतो. म्हणून उपाशी अवस्थेत कुश अंतरतात आणि समुद्राकाठी बसतात. काही काही वेळेला आडवे पण पडतात शेषशाही सारखे. तर समुद्राला एकच इच्छा की समुद्रानं प्रगट व्हावं आणि आपल्याला वाट द्यावी. 3 दिवस उपवास कडकडीत व्रत करतात. खरं समुद्र प्रगट होत नाही. त्यावेळेला तो सांगतो, दयाळू माणसांना किंमत देत नाहीत. मस्ती येते लोकांना. ह्या ढंगानं बोलतात ना करा. आणि बाण काढतात, एक 3-4 बाण सोडतात समुद्रात. समुद्रात प्रचंड असं वादळ आल्यागत व्हायला लागतं. सगळे ढग बिग जमून यायला लागतात. आणि त्यावेळेला सगळीकडनं नको 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 असे शब्द यायला लागतात. तरी राम ब्रह्मास्त्र काढतात. आता याला सोडतच नाही म्हणतात. मी 3 दिवस याच्या विनवण्या करत होतो, ऐकलेलं नाही. याला सोडत नाही. आणि ते ब्रह्मास्त्र लक्ष्मण सुद्धा बंधू नको. म्हणजे केवढा तिथं उत्पात होणार आहे बघा. राम ते तेजस्वी अस्त्र लावतो. त्यावेळेला समुद्र असा वर येतो. वैदुर्य म्हणण्यासारखा त्याचा वर्ण आहे. सोन्याचे दागिने घातलेले आहेत. श्याम वर्ण आहे.
लाल धोतर आहे, पुन्हा एकदा लाल धोतर आहे बघा श्याम वर्णात. आणि तो हात जोडून म्हणतो रामाला, की "अरे आम्ही पंचभाव होतो, आमच्या मर्यादेत आहोत. तू असा वेडा हट्ट धरून का बसलायस माझ्यापाशी? मी काय करा?" का म्हणला, "मला पलीकडे जायचंय आणि तू फारच करायला लागलायस." समुद्राला म्हणतो. नाही म्हटला, "मी मार्ग देतो माझ्या मर्यादेपलीकडे. पण बाकी मला काही करता येणार नाही. आम्ही मर्यादेत आहोत. आम्ही आमच्या मर्यादा कशा सोडणार बरं? आम्हाला ब्रह्मदेवाने जे सांगितलंय तेवढ्यातच आम्ही असतो. असं कर, तुझ्याकडे जो नल नावाचा वानर आहे, हा विश्वकर्म्याचा पुत्र आहे. आणि हा उत्तम स्थापत्यशास्त्री आहे. तिथनंच विद्या घेतली आहे त्यानं सगळी. त्याला इथं माझ्यावर सेतू बांधायला सांग. मी तुझ्यासाठी सेतू धारण करायचं काम करतो. त्याला पाडत एवढं माझं म्हणणं स्वीकार आणि मला सोड. पण तो आता ब्रह्मास्त्र कुठं टाकू? जो सांगतो तिकडे एक देश आहे, दुसरीकडे सांगतो आणि तिथले दैत्य फार अधर्मी आहेत. त्यांच्यावर टाक. ते ब्रह्मास्त्र तिकडे सोडण्यात येतं आणि तिकडच्या देशात मरुभूमी निर्माण होते, ते दैत्य मरू म्हणजे वाळवंट अशा रीतीचं वर्णन आहे. आणि मग तो नल जो असतो, तो म्हणतो खरं म्हणजे मी या संधीची वाट बघत खरं स्वतःहून फुशारक्या कशा मारायच्या म्हणून गप्प बसलो तो. पण आता ह्यांनी सांगितलंय तर मी त्या कामाला तयार आहे. लागू का? म्हटल्यावर राम अनुमती देतात. अनुमती दिल्यावर काय मग? सेतू बांधारे सागरी केवढ्या आनंदाचं गाणं आहे बघा. हे सगळं काम चालू होतं. झाड, दगड सगळेजण वानर लागतात कामाला आणि यंत्रानं सुद्धा दगड टाकल्याचं उल्लेख आहे बरं का. आणि तिथले दगड अजून तरंगतात. लोक दाखवतात की तिथले दगड तरंगतात अजून. आणि तो सेतू दाखवण्यात आलेला आहे. आता मध्ये आपल्या आधीच्या सरकारनं सांगितलं कोर्टात राम झालाच नाही म्हणून. एवढा सेतूचा दणदणीत पुरावा नासाची चित्र देशभक्तांनी पाठवली. हे बघा हा सेतू दिसतोय म्हणून. लोक त्याच्यावर चालल्याचं आता पुन्हा चित्र येतात सगळी WhatsAppवर वगैरे. तर हा सेतू आहे म्हणजे एवढ्या पुरातन वाङ्मयातल्या गोष्टी आमच्या इथं दिसतात. आमचे पूर्वज किती जाणकार होते हे दाखवायला पंतप्रधानांनी तिकडे नेलं पाहिजे 26 जानेवारीच्या पावण्यानं वगैरे. हे बघा ही महत्वाची गोष्ट आहे आमच्या इथे. अलीकडच्या मुलांनी पण त्यावर छान केले. ताजमहाल कुठलं प्रेमाचं प्रतीक म्हणजे बादशाहनं ती मुमताज गेल्यानंतर बांधले किंवा ते पुन्हा ओकांचं वगैरे म्हणणं आहे तो जोधपूरच्या महाराजांचा महाल होता. ठीक आहे जे असेल ते. तो बांधून झाल्यावर म्हणे कर्मचाऱ्यांचे हात तोडले तिथल्या असं प्रसिद्ध आहे. पण रामानं बघा इथं सीतामाईला आणण्याकरता पूल बांधला म्हणजे समुद्रावर. एवढी अवघड गोष्ट करण्यात आलेली आहे. तर हे प्रेमाचं जास्त प्रतीक आहे. आणि असे विविध विचार आपल्या समाजात निर्माण होत असतात. त्यातले योग्य अयोग्य निरक्षीर न्यायानं आपण घ्यायचे असतात. तर खरी कथा अशी आहे की तिथं पूल बांधायला चालू झाल्यानंतर 100 योजना लांबीची दोरी घेऊन काही वानर आहेत बरं का. 100 योजना लांबीच्या सुताचा उल्लेख आहे. तिथं किती होतोय बघायला. आणि पहिल्या दिवशी 14 योजना, दुसऱ्या दिवशी 21 योजना, तिसऱ्या दिवशी दुसऱ्या दिवशी 20 योजना, तिसऱ्या दिवशी 21, चौथ्या दिवशी 22, पाचव्या दिवशी 23 योजना, 100 योजना पूर्ण तिकडच्या सुवेल पर्वताला जाऊन भिडतो सेतू. 5 दिवसात सेतू बांधून तयार होतो. त्याची रुंदी 10 योजना ठेवण्यात आलेली आहे. की सेना जावी व्यवस्थित त्याच्यावरनं आणि हा सेतू सागर धारण करतो. आता इथं थोडीशी एक आतली गोष्ट पण बघूया. बाहेरचा हा सेतू तयार झालेला असतात. आमच्या केळकर महाराजांचा मी उल्लेख करतो ना सारखे त्यांचे अप्पा काका म्हणून चिरंजीव आहेत सूर्यकांत केळकर. त्यांनी मला एकदा ही गोष्ट सांगितली. मला फार आवडली. माझ्या लक्षात राहिली. तर ती गोष्ट अशी आहे की त्यांनी एक दोहा सांगितला मला. नाम राम से ज्यादा भाई, नाम राम से ज्यादा, सागर ऊपर पत्थर तारे, पावे रघुवीर खेदा. हा रामायणातला नाहीये म्हणजे वाल्मिकी रामायणातला नाहीये. पण भक्ती रसा अलीकडे जर राम आपल्याला पाहिजे असेल, कारण तो त्यावेळेला जगलाय माणूस म्हणून, तर तो कसा मिळवावा याच्या ज्या योजना संतांनी सांगितल्यात त्यातलं हे एक फार छान गंमतशीर ऐकण्यासारखं आहे. हे विनोदी आहे थोडं, पण ऐकण्यासारखं आहे. की नाम घ्या. हे मग गोंदवलेकर महाराजांनी सांगितलं की तुम्हाला राम पाहिजे असेल तर नाम घ्या. आणि रामदासांनी सांगितलं नाम घ्या. सगळ्या संतांनी सांगितलं नाम घ्या तर तो राम तुमच्या अंतरंगात प्रगट होईल. मग नामाचं महत्व सांगताना इथपर्यंत गेले म्हणजे ज्याला अतिशयोक्ती अलंकार असं म्हणतात की नाम राम से ज्यादा, रामापेक्षा त्याचं नाव भारी इथपर्यंत गेले. ते लोक गुरुची महती गातात सुद्धा की देवापेक्षा गुरु भारी. का तर देवाकडे गुरु नेतो म्हणून. हे अतिशयोक्ती आहे. हे लक्षात घ्या. मूळ तुमची साधना कुणासाठी चालली आहे? देवासाठी. त्याला मार्गदर्शक म्हणून गुरु आहे. हे लक्षात ठेवा.
पण अतिशयोक्ती अलंकारानं तुमच्या बोलण्याला वजन प्राप्त होत असतं. जसं नाम राम से ज्यादा भाई, नाम राम से ज्यादा. का? सागर ऊपर पत्थर तारे पावे रघुवीर केला. आपल्याकडे ती कहाणी प्रसिद्ध आहे, ती यात नाही आहे बरं का, की दगडावर राम नाम लिहिल्यानंतर दगड तरंगायला लागले, तर तसं वगैरे काही वाल्मिकी रामायणात नाही, ते आपल्याकडच्या रामायणात आहे. आता त्याचा एक वास्तववादी अर्थ सुद्धा सांगता येतो, की समुद्रात शेवटी पहिल्यांदा किती दगड टाकले तरी बुडणारच, की लोक थकून बसणार, का उपयोग आहे, खोळ्यागत सांगायला लागलेत माता, समुद्र आहे तो, असं म्हणणे शक्यता आहे. त्यामुळे थकू नका, देवाचं नाव घ्या, कामाला लागा, आपला देव रामच, असं म्हणून सुद्धा ते राम नामान तरंगायला लागले असतील. म्हणजे आधी टाकून झालेल्या दगडावर नवे बसल्यावर ते दिसले असतील वर, अरे रामाचं नाव घेतल्यावर तरंगतायत, चला सगळे राम नाम घेऊ, असं पण झालं असेल, हे माहित नाही आपल्याला काय झालं. पण हा दोहा मात्र त्या गोष्टीवर लिहिलेला आहे, की रामाचं नाव लिहिल्यानंतर दगड तरंगतात. तर नाम राम से ज्यादा भाई, नाम राम से ज्यादा, सागर ऊपर पत्थर तारे पावे रघुवीर खेदा. मग रघुवीराला खेद कशाला व्हायला लागलाय? त्याचं नाव रामापेक्षा मोठा आहे याचा. कसा? तर रामाला ते कळतं, की आपल्या नावान दगड तरंगायला लागलेत. तरंगायला लागलेत म्हटल्यावर रामाला इच्छा होती, खरंच तसं होतंय का बघूया. राम तो सेतू बंधनाचं काम बघायला येतात. साहेब लोक माझा हात बांधून तिथून येतात की नाही, तशी सगळी ती त्यांची टीम येते तिथं बघायला. आणि बघत असताना यांच्या मनात येतं, की अरे माझ्या नावान जर दगड तरंगतात, तर प्रत्यक्ष मीच दगड टाकला तर काय होईल? काय होईल म्हणल्यानंतर त्यांच्या मनात विचार आल्यावर हळूच, ह्या सगळ्या मनाच्या प्रक्रिया आहेत हा, या जनाच्या नाही आहेत. राम पायाच्या अंगठ्यानं हळूच एक दगड उचलतात आणि मागच्या मागे हातात घेतात. कोणाचं लक्ष नाही बघून असा समुद्रात टाकतात. बारका दगड ठुपकन बुडतो. आता खजील होतो माणूस असं झाल्यावर, पावे रघुवीर खेदा, रघुवीराला खेद वाटला. पण या खेदात खरी मजा नसते. खरा खेद कधी वाटतो? आपला पचका झाल्यानंतर, नको त्यानं बघितल्यावर, हा खरा खेद असतो. हा, म्हणजे नाथ महाराज म्हणतात, की ते अद्वैताचा सिद्धांत सांगण्याकरता म्हणतात, पण ती कल्पना इथं तुम्हाला सांगतो त्यांची काय आहे. ते काय म्हणतात, की दुसऱ्याकडनं आपण पडलो की आपण त्याला वेडवाकडं बोलत असतो. स्वतः पडल्यावर काय करू? काय? किंवा ते म्हणतात, त्याला एक उदाहरण देतात, की दाताखाली जीभ चावली गेल्यावर काय करतो? दात पाडतो का जीभ हासोडतो? दात पाडतो का जीभ हासोडतो? काहीच करत नाही, गप खपवून घेतो. कारण आपला आहे. दुसऱ्याकडनं पडल्यावर आपण चिडतो. तसं आपण रस्त्यानं पडलो समजा आणि आपला पचका झालाय, तरी कोण बघितलं नाही म्हणल्यावर कपडे झाडतो, गप्प निघून जातो. खरं कोण तर हसलं तर काय करतो? संतापतो. हा, मग तसं हे पचका तर झाला, पण कोण बघितलं नाही ना, म्हणून इकडे इकडे बघतात. आता यात मारुतीचं आणि रामाचं सुंदर रिलेशन सांगितलेलं आहे. तर हे नेमकं मारुतीनं बघितलेलं असतं, म्हणजे नको त्यानं बघितलेलं असतं. आणि मारुती त्यांच्याकडे बघणार, ते बघायला लागले म्हटल्यावर उगीच तिसरीकडे नजर करतो. उगीच तिसरीकडे नजर केल्यावर म्हणतात, का रे, का का तिकडं का बघितलंस? काय नाही म्हणला, मी इकडे बघत चाललोय आपला सेतू कसा चाललाय वगैरे. नाही नाही, तू काहीतरी बघितलंयस, तू गालातल्या गाला हसतोयस. नाही, मी हसत नाही आहे, काही नाही प्रभू, अजिबात अजिबात नाही म्हणून सांगितल्यावर म्हणतात, नाही मला सांग की, माझा पचका झालेला बघितला असणार रे, मी दगड टाकला खरं बुडालेलं बघितलास की नाही तू? म्हटल्यावर मारुती म्हणतो, बघितला, त्यासाठी नाही हसलो. मग कशाला हसलास? मोठं मर्म कळलं म्हटलं जगण्यात. काय मर्म कळलं तुला? मारुतीराया सांगतात, प्रभू तुम्ही ज्याला टाकलं तो बुडाला हे मला कळलं. हे शेवटी नाम कशाला घ्यायचंय? त्यांना आपल्याला टाकू नये म्हणून घ्यायचं. अशा रीतीनं ही सगळी मंडळी तिकडे पोचलेली आहेत. खरं म्हणजे वाणीला विराम द्यायला हा अगदी चांगला मुहूर्त आहे. तर आपण आज आता वाणीला विराम देऊया आणि त्यानं टाकू नये म्हणून त्याचं नाम अट्टहासानं घेऊया. आता यात काय काय झालंय तुम्हा सगळ्यांना सांगून ठेवतो मी फक्त. काल आपण मारुतीचं उड्डाण ज्या वेळेला चालू केलं की नाही, त्यावेळेला किष्किंधा कांड संपलं, सुंदरकांडात आपण प्रवेश केला. आणि आज ज्या वेळेला ही सगळी मंडळी पलीकडे पोहोचली आहेत, तिथनं युद्धकांड चालू होतं, एवढं लक्षात ठेवा. म्हणजे आता आपण युद्धकांडाला सामोरं जाणार आहोत आणि त्यानंतर उत्तरकांड बघणार आहोत आणि आपली ही व्याख्यानमाला 15 तारखेला समारोपाकडे जाणार आहे. तर आजपर्यंतची सेवा ही माझ्या अपेक्षेबाहेर मी केलेली आहे.
म्हणजे मला अजिबात खात्री नव्हती की मी 10 दिवस वगैरे बोलेन. मी मारुतीचा विषय 2-3 दिवस बोललेलो आहे. त्याच्या पलीकडे माझी पूर्वीची तयारी कुठली नाही किंवा आयुष्यातली व्याख्यानं सुद्धा मी 3 दिवसाची जास्तीत जास्त दिलेली आहे. पण ही सेवा तुम्हा मंडळींनी माझ्याकडनं करून घेतली आहे. आपण ऐकता आहात, बोलता आहात, माझ्याशी संवाद करतात. त्यानं मला उत्साह वाढलेला आहे. तर रामचंद्रच माझ्या मागे असल्यागत मला वाटतं. तर त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे आभार मानून आणि आपल्या शंकेसाठी सुस्वागतम असं सांगून मी माझ्या वाणीला आज विराम देतोय. प्रभू रामचंद्र की जय. अमिता, तुम्हाला अनम्यूट केलं आहे, तुम्ही बोलू शकता. हा सर, तुम्ही काल जे लेखकांचं नाव सांगितलं तर ते नाव परत एकदा सांगाल का? आणि कोणत्या ज्योतिषचं पुस्तकं लिहिलं त्यांनी ते पण सांगाल का परत एकदा? कुठलं कुठलं कोणाचं नाव सांगितलं मी? सर मला नाव नाही. काल तुम्ही एका लेखकांचं नाव सांगितलं. हा, पवी वर्तक, डॉक्टर पवी वर्तक. आणि ज्योतिषाचं पुस्तक नाहीये ते, रामायणावरच आहे. वास्तव रामायण असं नाव आहे त्याचं पुस्तकाचं. आणि त्यात ज्योतिषशास्त्राचा आधार घेऊन रामाचा कालावधी निश्चित त्यांनी केलेला आहे असं मी काल सांगितलं. अच्छा. कालावधी हुडकायला काहीतरी एक पद्धत पाहिजे ना. म्हणजे जुने दगड सापडले तर कार्बन पद्धतीनं ते किती जुने आहेत बघतात. तसं यांनी नक्षत्रांची जी वर्णन आहेत, आता मगाशी मी बोललो विशाखा नक्षत्र, मूळ नक्षत्राला धूमकेतू आहे. तर मग मूळ नक्षत्राला धूमकेतू कधी कधी होता याचा अभ्यास करत 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 तो काळ किती हजार वर्षापूर्वीचा आहे अशा रीतीचा अभ्यास काही डॉक्टर पवी वर्तकांनी केलेला आहे. त्यामुळे ते पुस्तक वास्तव रामायण असं नाव आहे. अच्छा, धन्यवाद. दीपालीजी, तुम्हाला पण केले अनम्यूट. नमस्कार. पंचकन्या ज्या अमर सांगितल्या आहेत त्याच्यात एक तर पहिला प्रश्न त्यातला असा होता की फक्त द्रौपदी वगळता बाकी चारही रामायणातल्या आहेत. तर त्यातले तारा म्हणून सांगितलेले आहेत त्या या रामायणातल्या तारा आहेत का दुसऱ्या कोण तारा आहेत? आता हा मलाही पडलेला प्रश्न आहे. त्यामुळं रामायणात तरी याचं उत्तर नाही आहे. अहिल्या द्रौपदी सीता तारा मंदोदरी तथा असा तो श्लोक आहे. तर त्यातल्या तारेबाबत मला तर ती वेगळी वाटते की हा, किंवा हरिश्चंद्र तारामतीमध्ये एक तारा होती आणि दुसरी तारा म्हणजे ही रामायणातली असावी. म्हणजे मला निश्चित नाही सांगता येत, आपण अंदाजपंचेच बोलू शकतो तेव्हा. कारण हा श्लोक काही वाल्मिकी रामायणात किंवा अन्यत्र माझ्या वाचनात आलेला नाहीये कुठे. हा असा आईकडनं ऐकलेला आहे. आणि दुसरा प्रश्न, ह्या चारही रामायणातल्याच आहेत ना, मग द्रौपदी एकटी म्हणजे महाभारतातली? तेच की, त्यामुळं तो श्लोक रचलाय कुणी हे जेव्हा आपल्याला कळेल आणि काय उद्देशानं रचलाय त्यातनं त्याचं उत्तर मिळू शकेल. म्हणजे कुठल्या ग्रंथात आहे तर तो ग्रंथ कोणासाठी लिहिलाय आणि कशासाठी लिहिलाय यातनं आपल्याला काही उत्तर मिळू शकेल. चालेल, धन्यवाद, नमस्कार. मी नाही सांगू शकणार, माफ करा. धनश्रीजी, तुम्हालाही केले अनम्यूट. हो हो सर, तुम्ही स्वामी विवेकानंदांचं सांगितलं होतं तर ते युट्यूब वरती कुणाचं आहे त्यांचं नाव सांगा ना प्लीज. काय स्वामी विवेकानंदांचा तुम्ही संदर्भ दिला होता, ते कुणाचं आहे, कोणी स्पीच केलेलं आहे ते? मला जरा संदर्भ आठवण करून द्याल का? स्वामी विवेकानंदांबद्दल तुम्ही सांगत होता कधी? तिच्या पहिल्या दुसऱ्या लेक्चरलाच. होय काय? पण काय सांगितलं हे सांगाल का? म्हणजे मी तुम्हाला पटकन उत्तर देईन. तुम्ही कशातलं? सांगितलं की मी असं स्वतःच काही सांगत नाही, पण त्या खूप छान, त्या म्हणजे स्त्री ज्या आहेत त्यांनी खूप छान सांगितलेलं आहे म्हणून युट्यूब वरती. पण त्या लेखिकेचं नाव या कोणी ते मला लक्षात येत नाहीये. नाही, मी विवेकानंदांविषयी काय सांगितलं, कुठला मुद्दा सांगितला तर मला आठवेल. मला आता मी काय बोललोय ते आठवत नाहीये. ठीक आहे, मी उद्या सांगते तुम्हाला. हा, चालेल चालेल. ओके, थँक्यू. आणि कुणी बोलणार आहे? 444121 असा नंबर दिसतोय मला, नाव नाहीये. मी सर नमस्कार, मी अजय संत बोलतोय. ओळखलं? बोला. माझं असं मला विचारायचं होतं की रावणाचा भाऊ जो कुबेर असतो त्याच्या, मी असं ऐकलं की त्याच्या सुनेशी पण रावणाने कुबेराच्या सुनेशी पण काहीतरी अतिप्रचार केलेला असतो. हो हो. तेव्हा त्याला पण शाप मिळालेला असतो. हा, मी तुम्हाला सांगतो ते.
ते मगाशी मी म्हणलो ना की रावण अनेक पुरावे देतो, अशीच एक गोष्ट पुढे येणार आहे म्हणून. हा. ती पुढे येणार आहे ती ही गोष्ट आहे आणि ती उत्तरकांडात आहे. अच्छा अच्छा. हा, आता जिथं आपला कथाभाग चाललाय की नाही हा तिथे रावण हा संदर्भ सांगतो हा. आणि उत्तरकांडाच्या वेळेला तुम्ही म्हणता तो संदर्भ आहे. अच्छा. आणि सर मला एक विचारायचं होतं की हा, बोला. रामायणाचा काल आणि महाभारताचा काल, तर असं मी ऐकलंय का रामायणाच्या पूर्वी व्याख्यानमध्ये की दोघांमध्ये 5 ते 7 हजाराचं अंतर आहे वर्षाचं. त्याच्यामध्ये रामाची जी लवकुशांची 32वी का 35वी पिढी महाभारतामध्ये पांडवांच्या बाजूने लढलेली, असं काहीतरी. कौरवांच्या बाजूने रामाचा एक वंशज लढताना हा उल्लेख आहे, हा. महाभारतात आहे तसा उल्लेख. म्हणजे साधारणतः 5-6 हजार वर्षापूर्वीचं अंतर आहे का? 5-6 हजार वर्षांचं दोघांमध्ये? अंतराचं असं हे नाही, पण तेवढ्या पिढीवर किती वर्ष होतात असा आपण विचार करू शकतो. 32वी ते 35 रामाचा वंशज इकडून लढतोय असा उल्लेख आहे पांडवांच्या. एके ठिकाणी. अच्छा. ओके सर, थँक्यू सर. हा. ओके. धन्यवाद. विद्याजी तुम्हाला केलं अनम्यूट. हा, नमस्कार. नमस्कार. एक प्रश्न असा मनात येतो की भागवत पुराण ज्यावेळेला आपण ऐकतो त्यावेळेला भागवत पुराणाचं एकच स्क्रिप्ट आहे, पण जेव्हा रामकथा ऐकतो त्यावेळेला तुम्ही जसं म्हणालात तसे मी माझ्या ऐकिवात असं आहे की 200 प्रकारची रामायण आहेत एकूण मिळून. तर अशा प्रकारचं वेगवेगळं स्क्रिप्ट होण्याचं कारण काय? म्हणजे जर का कथा एकच असेल तर असं व्हायचं कारण काय? मी त्याचा पहिल्या दिवशी उहापोह केला, कदाचित आपण ऐकलं नसेल, पण मी पुन्हा सांगतो की प्रत्येक लेखकानं आपापल्या दृष्टीनं त्याच्यावर प्रकाश टाकायचा प्रयत्न केला ही कथा आवडून. म्हणजे तुलसीदासांनी शीर्षक दिलेलं आहे रामचरित मानस. हो. तर रामचरित्र वाचल्यानंतर माझ्या मनावर काय आंदोलन निर्माण झाली त्याच्यावर लक्ष केंद्रित करून त्यांनी रामचरित्राचा अभ्यास मांडलाय. म्हणजे उदाहरणार्थ ज्ञानेश्वरांनी भगवद्गीतेवर टीका करत असताना तिला शीर्षक भावार्थ दीपिका असं दिलेलं आहे. बरोबर. म्हणजे जिला आपण ज्ञानेश्वरी म्हणतो की तो भावार्थ म्हणजे त्यांना जो मनाला भावलाय, जाणवलाय, त्यातले जे भाव जाणवलेत ते. म्हणजे प्रत्येकानं अशी एक दृष्टी घेतली आहे. आता व्यास मुनींनी लिहिताना अध्यात्म रामायण असं शीर्षक दिलं. हा, ते पविवर्तकांपर्यंत अलीकडच्या पविवर्तक वास्तव रामायण म्हणतात. म्हणजे त्यांनी या सगळ्याच्या ह्याच्यानं अनेक रामायणातनं पुन्हा वास्तवाशी जुळणारं रामायण कुठलं याचा शोध घ्यायचा प्रयत्न. अच्छा. हा, तर तो कसा आहे मोठ्या गोष्टीकडं आपले बघताना हत्ती आणि आंधळ्यासारखी आपली अवस्था झालेली असते की आपल्या हाताला काय लागलेलं आहे त्यानुसार आपण ते बघतो आणि एक त्या गोष्टीवर जर प्रेम असेल तर तो दृष्टिकोन लोकांसमोर मांडायचा प्रयत्न करतो. बरोबर. धन्यवाद. बरोबर. अजून कोणाला काही बोलायचं किंवा विचारायचंय का? नाही असं दिसतंय. हा, ठीक आहे. उद्या भेटू मग. हो, उद्या आपल्या नेहमीच्या वेळेला भेटूया 7:30 वाजता. प्रभू रामचंद्र की जय. बजरंगबली की जय. तारा मुलं माझ्या डोक्यात विचारतो का बरोबर तारा म्हणजे त्यातली तारा ही आहे का असं थांबवते मीटिंग. हो चालेल. मला चालेल.